पहिल्या भेटीत आम्हाला कळलं होतं की आम्ही एकमेकांना आवडतो. त्या दिवशी भेटलो, तारीखच निघाली, संध्याकाळी सुपारीच फोडली. मी घरी गेले, आई आणि मी आणि दादा. अंशुमनचा मला फोन आला की ऐक ना हे काय झालं, ठरलं लग्न? म्हणलं हो ना. मला काय असं आम्हाला ते पचवायलाच एक दीड महिना गेला. एक असं सिनेमात असतं ना की असं एक ड्रामाच घडतो, Exactly. ड्रॅमॅटिक टर्न घडतो. तर तसं मी खूप गोष्टी लिहिल्यात की त्याच्यात असा ड्रामा घडेल, तसा घडेल, पण हा ड्रामा तसा घडेल असं काही मला कधी वाटतं आणि नव्हतं. आपल्याच आयुष्यात होईल. जेव्हा मी त्या मोमेंटला, जेव्हा आमचे मंगलाष्टक सुरू होते, मला तो दिसत होता, त्याला मी दिसत होते, आणि आम्ही 100% शुअर होतो की आय वुड डू दिस ओनली विथ यू अँड नो वन एल्स. मुलांना असं वाटेल की यार आपली बायको अशी असावी जी की असं म्हणजे नवऱ्यासाठी असं म्हणेल की मला हाच नवरा पाहिजे आणि तो बरोबर आहे वगैरे. हे तू बघितलं नाहीस का, तिने तुझ्याशी लग्न केलं किंवा ती का तुला हो म्हणाली, असं मला सगळे म्हणाले. विदाउट 16 सोमवार मिला हुआ मेरा फल है. मुलांची एवढंच असतं, मुलगी पाहिजे, लडकी होनी चाहिए, जिंदा जिंदा होनी होनी चाहिए. चाहिए, बस. थू, 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 थू. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. बरं, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की शाळेत असल्यावर प्रत्येकाला आपला शिरोडकर किंवा प्रत्येकाला आपली शिरोडकर भेटेलच असं नाही, पण आयुष्याच्या पुढच्या पानावर कोणीतरी अपूर्वा गोरे घट्ट हात धरून पुढच्या प्रवासासाठी सज्ज असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि अशीच जोडी माझ्यासोबत आहे. अंशुमन आणि अपूर्वा. मला प्रोसेस होत नाहीये, पण तरीही वेलकम. थँक्यू. आणि प्लीज पुढे ये. खूप स्वागत आहे तुमचं थँक्यू आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. कसं वाटतंय सौ अपूर्वा? सौ अपूर्वा. अपूर्वांना अजून पचत नाहीये, पण मजा वाटते, छान वाटतंय सगळं. इट इज ब्युटिफुल ऍक्च्युली. म्हणजे ना, आम्ही जेव्हा अंशुमन पत्रकार एखादी ॲक्ट्रेस असे फोटो टाकते किंवा हिरो असे फोटो टाकतो, तेव्हा आम्ही खूप म्हणजे आम्ही रिसर्च करतो की बघूया हिने म्हणजे हिच्या आधीच्या फोटोवर कोणत्या अननोन माणसाचा हार्ट असेल किंवा व्हॉट एव्हर. तिथून आम्ही थोडंसं रिसर्च करायला सुरू करतो. ध्यानी म्हणे पण नव्हतं तो तू असशील. हे कसं झालंय, काय झालंय? आणि ही सुरुवात होण्याआधी छान श्रीखंडपुरीचा बेत आहे. नवीन नवरा नवरी आपल्या स्टुडिओमध्ये इट्स मज्जाच्या आलेले आहेत. एक घास भरवून उखाणा घेतला तर क्या बात आहे, खूपच छान. वा वा वा. कोणी आधी, त्याने की आधी मी? कसंही तू बरोबर. गोऱ्यांना आधी माणसाला, गोऱ्यांना आधी उखाणा. आधी उखाणा. सवयच झाली आहे तिला. कोल्हापूरच्या सासूबाई, सासरेबुवांचं गाव माझ्या सोलापूर. कोल्हापूरच्या सासूबाई, सासरेबुवांचं गाव माझ्या सोलापूर. अंबाबाईच्या आशीर्वादाने जुळला माझ्या आणि अंशुमानच्या नवीन संसाराचा सूर. वा, किती छान. किती पाठ केलेले. मी अशी एक यादी बनवली होती नोट्स. आणि कारण तो लेखक आहे, सो तो ऐनवेळी बनवतो नवीन. आता घेणार. ओके. आता बनवून आता लगेच घेणार, पण मग आपल्याला आपण ऍक्टर, आपण जो लिख के दिया है वो आपण बोलते. सो मी सगळं नोट्स मध्ये. आणि मग मला कळलं की आता उखाणा घ्यायला लावणार आहे, सो मी पटकन असं फोनवर हे दे रे फोन, नोट्स मध्ये बघायचं आणि घ्यायचं. ओके. आधी उखाणा घेऊ ना. हो. आयुष्यात सुरू राहीलच यश अपयश, आयुष्यात सुरू राहीलच यश अपयश. अपूर्वा, तू माझी बायको झालीस, याहून अजून काय असेल श्रेयस. वा. अपेक्षित नसतं. आणि तो जे यमक जुळवतो ना, ते अजिबात अपेक्षित नसतं, ते काहीतरी वेगळंच असतं. किती भारी. प्लीज बरं. येस. मला अजून एक सुचलं होतं की काव्यात कशाला हवं यमक, किती सुंदर आहे मुक्तछंद. काव्यात कशाला हवं यमक, किती सुंदर आहे मुक्तछंद. अपूर्वा, तुझ्याशी लग्न होऊन मी झालोय बेधुंद. नाईस. नेक्स्ट आहे इंटरव्ह्यू कुठे? हे आपण विकायचं का पुस्तक? काय? उखाण्यांचं? देवा, थोडे पैसे कमवायला. पण मी अपूर्वा सोबत बऱ्याचदा गप्पा मारते. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र मला थोडंसं म्हणजे माझं असं की अरे ही छोटी होती ना, ही तर ईशा आहे, ही छोटी, हिचं कुठे लग्न झालं.
पण मला तुझ्याशी खरंच खूप गप्पा मारायच्या आहेत. ती मोमो म्हणतच राहील, पण तू मला सांग मी की खात राहते, हा, तुम्ही बोला. हा. कशी सुरुवात झालीये ही आमची छोटीशी अपूर्व तुम्हाला कुठे भेटली. भेटलीये? आम्ही ऑनलाईन भेटलो. ती माझ्यापेक्षा एका दिवसानं मोठी आहे. तिचा वाढदिवस 25 मार्च, माझा 26. सो मागच्या वर्षी जेव्हा माझा वाढदिवस झाला तेव्हा माझ्या आईने मला असं एक फोन करून की म्हणजे हॅपी बर्थडे नंतर ती म्हणाली आज काय करतोयस काय नाही वगैरे अशी एक सगळी चर्चा झाल्यानंतर ती म्हणाली आज आता वाढदिवस आहे तर मग आता जरा विचार केला पाहिजे. म्हटलं आज वाढदिवस आहे आज कसला विचार करू. ती म्हटली आता लग्न तर केलं पाहिजे तुझं वगैरे वगैरे अशा एक आमची एक चर्चा झाली. मग मी काही ज्ञानी ज्योतिषी म्हणजे जे हुशार आहेत पंडित आहेत अशा लोकांना भेटलो आणि बऱ्याच लोकांना भेटलो. तर एक गोष्ट कॉन्स्टंटली मला खूप लोकांनी सांगितली की तुझं लग्न अनपेक्षित होणार आहे. तुझी बायको कुठून कशी येईल तुला माहित नसेल. ती तुझ्यापेक्षा वयानं मोठी असेल आणि ती आली आयुष्यात तुझ्या की तुझ्या आयुष्याचा कायापालट होणार आहे आणि तुझं काय म्हणू आपण 30च्या आत तुझं लग्न होणार आहे. मला सुरुवातीला असं झालं की म्हणजे टू गुड टू बी ट्रू एवढं सगळं जर एकत्र जुळून आलं तर मग माझी म्हणजे आई असल्यामुळे लेकराप्रती तिचा जो काही एक छान हृदय आहे तिचं ते काहीतरी होणारच त्याला. त्यामुळे असं एक मुली पहा हा एक कार्यक्रम सुरू झाला जे माझ्यासाठी थोडं वेगळं होतं पण मला मजा येत होती कारण की वेगवेगळी माणसं काहीतरी भेटतायत पण मी कॉन्स्टंट रिजेक्ट होत होतो की हा नाही वगैरे वगैरे आणि त्यात माझा सगळा इंटरेस्ट संपला होता. मग ज्या वेळेस आम्ही दोघांनी एकमेकांना ऑनलाईन बघितलं तेव्हा मी तिला मेसेज केला की आपण भेटूया का. आणि जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा मी हा विचार केला होता की ॲटलिस्ट अशी व्यक्ती तरी असेल जिच्याशी आपल्याला संभाषण करते काहीतरी कॉन्व्हर्सेशन करते. सो जेव्हा आम्ही भेटलो आम्ही पुण्यात एक फर्ग्युसन जवळ एक छान बुक कॅफे आहे तिथे भेटलो आणि तिथे आम्ही गप्पा मारल्या आणि मग वेगवेगळे विषय असे होत होता. मी 6-7 तास गप्पा मारल्या आणि बोलत असताना असं लक्षात आलं की यार आपल्याला आवडतं एकमेकांशी बोलायला. आय मीन शी इज द पर्सन विथ हुम आय कॅन एक्सप्रेस. हे खूप महत्वाचं फिलिंग होतं. मग ते आलं. मग आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा असं मला लक्षात आलं की तिला याच फील्डमधला मुलगा नको आहे आयुष्याचा जोडीदार म्हणून. मग असं झालं की ठीक आहे हरकत नाही म्हणजे जे की बरोबरच आहे आणि प्रत्येकाची आपापली चॉईस आणि प्रेफरन्स असणारच आहे. मग आमच्यात असं झालं की ठीक आहे इट्स ओके नो प्रॉब्लेम. मग आमच्यात खूप घट्ट मैत्री झाली म्हणजे आम्ही असे गष्टन मित्र वगैरे झालो. तिला काही अडचणी आल्या किंवा तिला काहीतरी सल्ला हवा असेल तर ती मला फोन करायची मी तिला फोन करायचो. सो आता आपण एकमेकांशी लग्न करूयात हे सगळं संपलंच होतं. मग आम्ही आपल्या कामात गुंतलो सगळं झालं आणि हे या प्रोसेसमध्ये इन अ वे असं झालं की आपल्याला तरी विचार येतो यार समोरच्या माणसाचा मग आपण काय करायला पाहिजे. मग आम्ही एकमेकांशी त्याबद्दल बोललो की असं असं वाटतंय तुला वाटतंय का. मी म्हटलं बघ मला फ्रॉम द म्हणजे जिथे मला लक्षात आलं दॅट आय कॅन एक्सप्रेस माय सेल्फ विथ यू तेव्हाच मला वाटलं होतं बट आय मेड पीस विथ दॅट की तुझे वेगळे प्रेफरन्सेस आहेत. मग ती म्हणाली की नाही असं नाही आपण हा विचार करूयात का. मी म्हटलं करूयात आणि आमच्या दोघांचंही हे ठरलं होतं आणि ह्या बाबतीत आम्ही खूप फर्म होतो की लग्न फक्त 2 माणसांचं नसतं ते आई वडील पण असतात त्याच्यामध्ये. कुटुंब महत्वाचं असतं आणि आपल्या दोघांच्या आयुष्यात कुटुंबाचं स्थान खूप जास्त आहे आणि खूप महत्वाचं आहे. सो त्यांना आवडणार नाही असं आपण काही करायला नको. सो आपण पहिले हे करूयात आपण आई वडिलांना एकमेकांना भेटूयात. जर ते वर्कआउट झालं तर मग पुढे बघू कसं नॅव्हिगेट करायचं आणि काय करायचं. सो ह्याच्यात डेटिंग वगैरे काहीही नव्हतं शून्य. ठीक आहे. ज्या वेळेस आई वडील म्हणजे तिची आई आणि तिचा दादा माझ्या घरी भेटायला आले तेव्हा मी म्हटलं मी छान छोले करतो मला स्वयंपाक करायला खूप आवडतो तर उत्तम जेवण बनवतो. सागर संगीत म्हणजे 7 कोर्स मील असं छान मी आणि माझ्या आईनं सागर संगीत जेवण केलं आणि आम्हाला असं वाटलं की इट्स अ आईस ब्रेकिंग सेशन. ह्याच्यात काय होईल आई विचारेल की तुम्ही कुठले आहात काय आहात तुम्ही काय केलं वगैरे फलाना ढिमका अशी चर्चा होईल. ह्याच्यात जेवण झालं ढेकर देऊन झाली सगळं झालं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मुहूर्त काढून नाही आपण लग्न केलं पाहिजे असं झालं आणि लग्न मध्ये करूयात लग्न असं ठरलं. याच्यामध्ये मला घरी जाताना असं झालं माझा धाकटा भाऊ माझ्याकडे आला म्हटलं अरे तुझं लग्न ठरलं आणि मी तोपर्यंत माझ्या खूप मित्रांनी मला फोन केले मला घराचं भाडं द्यायचं होतं वगैरे असे सगळे हे सुरू होतं माझं. तो म्हणतो अरे तुझं लग्न ठरलं म्हटलं कधी मलाच माहित नाही.
मग मी बाहेर आल्यावर मला कळलं की आई शपथ आपलं म्हणजे ही बोलणी झाली आणि हे कन्क्लुजनला आलं की हो आपण लग्न करूयात. कारण मला असं वाटलं की म्हणजे ही पहिलीच वेळ होती की मुलगी हो. घरी येते आणि मुलगा ते भेटतायत बोलतायत. मला वाटलं एक संभाषण होईल, नाही केलं पाहिजे, हा कोणाचं मन नको मोडायला, मग नंतर आपण चर्चा करू. हा सगळा सिनारिओ मी इमॅजिन केला होता, पण पैकी काहीच नाही घडलं. थेट चला लग्न करूया असं आणि झालं. त्या दिवशी आम्ही जस्ट त्यांच्या घरी भेटायला गेलो. सो आम्हाला माझा आणि अंशुमनची फॅमिली खूप वेगळी आहे. आमचं अपब्रिंगिंग खूप जास्त वेगळं असल्यामुळे आमच्यात हा संवाद झाला होता की ठीक आहे आपण त्यांची भेट घालून देऊ, बघूयात कशा नॅव्हिगेट होत आहेत गोष्टी आणि मग त्यानंतर बघू कसं होतं. जसं तू म्हणाला त्या दिवशी भेटलो, तारीखच निघाली, संध्याकाळी सुपारीच फोडली. हे सगळं एका दिवसाचं. आणि त्यानंतर मी घरी गेले, आई आणि मी आणि दादा. अंशुमनचा मला फोन आला की ऐक ना हे काय झालं, ठरलं लग्न? म्हणलं हो ना. मला काय असं आम्हाला ते पचवायलाच एक दीड महिना गेला, ज्यात लग्नाची तयारी करणं गरजेचं होतं, कारण आली आहे तारीख आता. सो हे पचेपर्यंत की आपलं लग्न ठरलंय, टू लग्नाची तयारी, टू लग्न झालं. अरे आपलं देयर वॉज नो टाइम. सो देयर वॉज नो टाइम. एकमेकांना पार्टनर म्हणून फिगर आउट करणं, फॅमिलीजला समजून घेणं. आणि कारण मला मज्जा यामुळे आहे कारण की आत्ताच्या काळात हे खूप रेअर आहे ग. खूप. कारण आधी लग्न, आणि माझाही तोच विचार होता कुठेतरी, आय थिंक त्याचाही तोच विचार होता की एक जरा काळ घालवू आपण लग्नाआधी, राहून बघू एकत्र, बघू कसं होतंय मॅच वगैरे वगैरे. पण आय थिंक माझी एक छोटीशी मैत्रीण आहे, माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे ती. सो ती लहान आहे तशी. सो तिला जेव्हा मी ही सगळी स्टोरी सांगितली, ती म्हणाली की तुम्ही आत्ताच भेटलात, तुम्ही लग्न करताय. सो त्यांच्या जनरेशनसाठी लग्न हे अजूनच एक काहीतरी एलियन गोष्ट आहे. मग तिने माझ्याकडे बघितलं आणि ती म्हणाली की वेन यू नो ना, जेव्हा तुम्हाला माहिती असतं तेव्हा ते असतंच. म्हटलं हो, कुठेतरी ते झालं की इवन दो तशी नवी ओळख होती तरी आम्हाला पहिल्या भेटीत कधीच असं वाटलं नाही की आपण पहिल्यांदा भेटलोय, किंवा आमच्या फॅमिलीजलाही ते वाटलं नाही. आम्ही पहिल्यांदा जेव्हा त्याच्या घरी गेलो तेव्हा त्याचे बाबा माझ्या आईला म्हणाले की असं वाटतंय की आपण आधी खूप वेळा भेटलोय आणि खूप वेळा गप्पा मारल्या. त्यामुळे ते आमचे पेरेंट्स असूनही ते कम्फर्टेबल होते की ठीक आहे तारीख ठरवूया, कारण तेही त्या विचाराचे होते की बाबा या मुलाला जाणून घेऊ, आपली मुलगी द्यायची आहे, किंवा ही मुलगी खरंच आपल्या फॅमिलीत आल्यावर चांगलं डायनामिक होईल का. वेळ घेतात सगळे. सो ते पण पटकन कम्फर्टेबल झाले या आयडियाशी की आम्ही दोघं पार्टनर्स म्हणून गुड मॅच आहोत. एक असं सिनेमात असतं ना की असं एक ड्रामाच घडतो, Exactly. ड्रॅमॅटिक टर्न घडतो. तर तसं मी खूप गोष्टी लिहिल्यात, त्याचा असा ड्रामा घडेल तसा घडेल, पण हा ड्रामा तसा घडेल असं काही मला कधी वाटतं आणि नव्हतं. आपल्याच आयुष्यात होईल. पण हे किती छान आहे, म्हणजे आत्ता ज्या सोसायटीमध्ये आपण वावरतोय तिथे लग्न म्हणजे फार असं खूप आपण खूप चिघळतो तो हो, विषय. खूपच. म्हणजे मला 6 महिने तरी हवेत त्या मुलासोबत, मग बघते त्याचं विजन मला मॅच होतंय का, किंवा तो माझ्या स्टँडर्डचा आहे का, किंवा मी जे जगते तो पण सेम त्याच लाईफस्टाईलमध्ये जगतोय का, किंवा तो जरा वेगळा विचार नाही करत आहे. असं सगळे विचार करतात, मुलं मुली. तिने मी केला ते केलं ऑनेस्टली, सगळा हा विचार केला. आणि यात काही चुकीचं असं नाही वाटत. बरोबर आहे यार. मी आई वडील जेव्हा म्हणतात की लग्न करा, त्यांच्या जनरेशन मध्ये पटकन लग्न ठरायची. बऱ्याच लोकांनी आपल्या नवऱ्याला लग्न आधी बघितलेलं पण नसायचं, डायरेक्ट लग्नात बघायचे, हेही घडायचं. आणि तेव्हा ते झालं, त्यांनी 40-40 वर्ष 50-50 वर्ष संसार टिकवलेत, विच इज ग्रेट. पण आता जग खूप बदललंय. सो मला पण जेव्हा आई म्हणायची की एवढा काय विचार करायचा, पुरवठ करून टाक, आम्ही नव्हता केला एवढा विचार. मला असं वाटायचं की तुझं बरोबर आहे, पण आता आपण खूप एका वेगळ्या जगात, जिथे आधी एवढे मोबाईल फोन्स नव्हते, सोशल मीडिया नव्हता, इतकं एक्सपोजर नव्हतं, रोज 50 माणसांना भेटणं नव्हतं, प्रत्येक माणसात एखादी क्वालिटी आपल्याला वाटते की अरे ही चांगली आहे किंवा ही वाईट आहे, असं सतत वाटत असतं. आपलं मन खूप चंचल झालंय, त्यामुळे वेळ घेतलं. आणि मी आईला फक्त एकच गोष्ट बोलली होती की तू आणखी, म्हणजे जी स्थळ आपण बघतोय किंवा ज्या मुलांना मी भेटले त्यातलं वाईट आहे कोणी असं माझं अजिबात म्हणणं नाही. मी जेव्हा लग्नासाठी त्या ठिकाणी उभी असेल तेव्हा मला 100% शुअर असायचं कुठलीच व्यक्ती परफेक्ट नसते. पूर्णपणे मी आणि अंशुमन 100% एकमेकांसाठी कम्पॅटेबल आहोतच का, वी डोंट नो, वी विल नो. पुढे जाऊन प्रॉब्लेम्स होणारच नाहीत का, नाही असं नसतं. दोन माणसं म्हटली की काही ना काही कॉन्फ्लिक्ट्स येतात, त्याच्यामुळेच आयुष्याची मजा असते. पण त्या क्षणी आई मला 100% शुअर असायचं, म्हणजे माझ्या आईने रिस्पेक्ट केलं.
ज्या अंशुमनला भेटल्यावर जेव्हा मी त्या मोमेंटला जेव्हा आमचे मंगलाष्टक सुरू होते मला तो दिसत होता, त्याला मी दिसत होते आणि आम्ही 100% शुअर होतो की आय वुड डू दिस ओनली विथ यू अँड नो वन एल्स. अगदीच. आणि तो एक मोमेंट होता जेव्हा तुझं व्हिडिओग्राफी सुरू होती आणि तू रडलीस. मी खूप रडले. तो मोमेंट काय होता? कारण का म्हणजे मी इतकी तुझ्यासोबत इमोशनली अटॅच नाही, पण तो व्हिडिओ बघताना मला थोडंसं भरून आलं की ओह शिट, हा Yes. मोमेंट प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा. खूप महत्वाचा असतो. आणि तिला जेव्हा विचारलं जातं त्या मोमेंटला की कसं वाटतंय, तर ऑब्व्हियसली एखाद्या व्यक्ती आयुष्यात आल्यानंतर कसं वाटत असेल हे तू एक्सप्रेस केलंस. Yes. तो मोमेंट तुझ्यासाठी, ते लग्न किंवा ते सगळं तुझ्यासाठी कसं होतं? खूप दिवस आम्ही चर्चा करत होतो, प्लॅनिंग चालू होतं आणि रोज रात्री आम्ही एक सगळा दिवस फक्त लग्न प्लॅनिंग या विषयावर बोलल्यावर आमचा एक रात्री फोन व्हायचा आणि आम्ही यूज टू इमॅजिन की अरे थोडं इतके दिवस उरले आणि इतक्या दिवसांनी आपण एकत्र राहणार, इतके दिवस उरले आणि आपण आता एका घरात राहणार, लग्न होणार. आणि जेव्हा लग्न लागलं तेव्हा हे कोणालाच माहित नाहीये, फक्त अंशुमन आणि मला माहितीये. ते झालं, आम्ही एकमेकांच्या गळ्यात हार घातले, अंतरपाट काढल्या गेला आणि अंशुमन मला म्हणाला की झालं आपलं लग्न. आणि तेव्हा त्या क्षणी असं झालं की हो यार झालं, हेच तर हवं होतं, फक्त तूच हवं होतं आणि फक्त तूच हवी होतीस. तर ते इतकं काय 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 जे इतक्या दिवसांपासून बिल्ड केलं होतं आणि कुठेतरी खूप वर्षांपासून आपण बघितलेलं स्वप्न असतं की आपला साथीदार कसा असेल. अंशुमान भेटल्यावर त्याला एक पूर्णत्व आलं की तो असा असेल. आणि जेव्हा तो झाला तेव्हा तो एक फुल स्टॉप, वा डॉट 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 की आता पुढचं आयुष्य सुरू होणार, ते सगळं तिथे सुरुवात झाली. सो ते सगळं तेव्हा मी खूप रडले बापरे. पण ठीक आहे, ते असं Happy रडणं tears. रडणं म्हणजे नव्हतं. प्युअरली की आनंद अश्रू. आनंद अश्रू, की ते सगळं एक साचवलेलं. इतके आपण खूप जणांना आयुष्यात भेटतो, खूप ठिकाणी आपण हा असू शकतो का, हा असू शकतो का, हा असू शकतो का, असा प्रश्न असतो बघ एका वयात आल्यानंतर की हा प्रत्येक व्यक्तीकडे आपला एक दृष्टिकोन बदलतो, आपण त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तो माझा प्रश्न थांबला. किती गोड, किती भारी आहे हे. पण आता हे सगळं सुरू असताना तुमच्या दोघांच्याही आयुष्यात म्हणजे अंशुमनचे एक ट्रेंड सेटर सिनेमा अंशुमनने केला. ट्रेंड सेटर म्हणजे त्याच्या म्हणजे अजूनही त्या शाळा चित्रपटाचं नाव काढलं जातं. अजूनही शिरोडकर आणि तुझं नातं अजूनही रील्समध्ये व्हायरल होतं, अजूनही ते क्लिप्स व्हायरल होतात. टेलिव्हिजन जगामधील सगळ्यात ट्रेंड सेटर मालिका तू केलीस. दोन जेव्हा ट्रेंड सेटर गोष्टी करणारे लोक एकत्र येतात, तुम्ही एकमेकांना याआधी तुमची कामं ऑब्व्हियसली तू याचं बघितलं असेल, तू मालिका बघत होतास. यार, आता मी खरं सांगतो, मी सत्याचा म्हणजे खरं बोललो पाहिजे असं वाटतं मला. मी नाही बघत मालिका. आमच्याकडे टीव्ही किती 15-16 वर्ष झाली दॅट वी डोंट हॅव टेलिव्हिजन. रिअली? हा. आणि मी बघतो ते सिनेमे बघतो. ओके. खूप वाचतो, मला वाचायला फार आवडतं. आणि सो मी मालिका कधीच नाही बघितल्या. जेव्हा म्हणजे की कधी मी लिहित होतो हा. मधल्या काही काळात, पण मला स्वतःला असं झालं म्हणजे बिकॉज ऑफ सम डिस्प्यूट्स की यार एक सासू एक सुनेला इतकं काहीतरी घाणेरडं करायला लावते की मला असं झालं की हे मी म्हणजे नाही बाबा, हे नाही होऊ शकत. सो टीव्ही नसल्यामुळे मी मालिका बघत Okay. नव्हतो. मी Okay. तिची मालिका बघितली नव्हती. एक एपिसोड तिने मला तू बघ आता लग्न ठरले तर म्हणून तिने दाखवला, तो मी बघितला. कोणता दाखवलास ग? पहिला पहिला episode. ओके. तर बाकी माझ्या घरामध्ये म्हणजे मला असं वाटेल की मी कोणच आहे इतके तिचे फॅन आहेत. माझ्या काकांनी आणि काकूने जेव्हा त्यांना कळलं की आपली होणारी सून ही अपूर्वा गोरे आहे, अर्थात ईशा आहे, त्यांनी ती परत मालिका बघायला सुरू केली आणि त्यांचे 750 एपिसोड बघून झाले. आणि मला सगळ्यांनी खूप बोल लावतात की तुझी बायको इतकी भारी आहे, तिने त्या सिरियल मध्ये काय काम केलं. ती म्हणजे तिचं निगेटिव्ह कॅरेक्टर होतं, पण मुलांना असं वाटेल की यार आपली बायको अशी असावी जी की असं म्हणजे नवऱ्यासाठी असं म्हणेल की मला हाच नवरा पाहिजे आणि तो बरोबर आहे वगैरे. हे तू बघितलं नाहीस का, तिने तुझ्याशी लग्न केलं किंवा ती का तुला हो म्हणाली, असं मला सगळे म्हणाले, सगळे. पण सॉरी, मी एक वेगळाच मुद्दा इथे ऍड करू इच्छिते.
टेलिव्हिजन या गोष्टीबद्दल प्रत्येकाचं पर्स्पेक्टिव्ह वेगळं असतं. जे लोक सिनेमांमध्ये सलग काम करतात त्यांचा एक वेगळा व्ह्यू पॉइंट आहे. आय थिंक आम्ही दोघं भेटल्यानंतर अंशुमानचं टेलिव्हिजन बद्दलचं एक पर्स्पेक्टिव्ह खूप बदलला. कारण की त्याला ते एक्सपोजर नव्हतं, त्याचं सर्कलच तो नसल्यामुळे त्याला त्याबद्दल माहिती नव्हती आणि कुतूहल सुद्धा नव्हतं. जे ऐकून होता त्यामुळे एक मत बनलं होतं, पण त्याची म्हणजे बिकॉज तो त्याच्यावर की नाही माझं मतच खूप असं नसल्यामुळे त्याने ते जाणून घेतलं. तो आता माझं काम खूप जवळून बघतोय आणि त्याला आय थिंक त्याबद्दल एक रिस्पेक्ट निर्माण झाला. खूप आदर. मला असं वाटतं की टेलिव्हिजन मध्ये जे नट काम करतात त्यांचं काय म्हणू आपण, मग ते संत होऊ शकतील काही काळानंतर, कारण इतकं काहीतरी घडतंय. काही गोष्टी अशा असतात ज्याच्याशी तुमची सहमती नसते, तुमची हरकत असते, पण तुम्ही ते दाखवता, त्यांनी लोकांचं मनोरंजन होतं, ते बघतात आणि ते तुम्हाला जेव्हा बाहेर ओळखतात तेव्हा खूप काही ना काहीतरी तुमच्या बाबतीत घडत असतं, पण तुम्हाला कोणालाही दुखवायचं नसतं. आणि मी हे बघितलंय की म्हणजे मला कोणाला काय म्हणू आपण कमी लेखायचं नाहीये किंवा ही उगाच तुलना करायची नाहीये, पण ज्या तन्मयतेने आणि ज्या हृदयस्थपणे मालिका बघणारा जो प्रेक्षक आहे ते मालिकातल्या कलाकारांना भेटतात वर्सेस सिनेमातल्या कलाकारांना भेटतात, हा जिव्हाळा जास्त आहे. मी टेलिव्हिजन बघत म्हणजे माझ्या घरी टेलिव्हिजनच नसल्यामुळे आम्ही क्रिकेट मॅच कुणाच्या तरी घरी जमून बघतो किंवा आता मोबाईल आल्यामुळे सगळं तिथे कन्झ्युम होतं, म्हणून टेलिव्हिजन नाहीये, म्हणून नाही बघितलं. पण म्हणजे आदर माझा होताच, पण तो अजून जास्त वाढलाय, द्विगुणित झालाय, कारण तुम्हाला सतत काहीतरी करायचं आहे आणि असं काही वेळ काय मिळतो की आपलं पात्र असं असलं पाहिजे किंवा तसं असलं पाहिजे. आपल्याला तसं काही क्रेडिट्स नाही आहेत, खाली कलाकाराचं नाव येतं, पण ते सगळे शोधतात की अरे यार हा कुठे आहे किंवा ही कुठे आहे आणि ह्याच्या आयुष्यात काय सुरू आहे. तर ते मी कधी अनुभवलं नव्हतं, आता मी फर्स्ट हँड अनुभवतोय. हे सगळं सुरू असताना मी आता जेव्हा अंशुमानशी गप्पा मारते तेव्हा मी बोलते मला अपूर्वा माहितीये, तिचा वेडेपणा इथे म्हणजे तिथे पण नाही, तो पलीकडे. म्हणजे मी तिच्याशी सेटवर जेवढ्या गप्पा मारल्या, म्हणजे तिचा एक वाईब मॅच व्हायला वेळ लागतो. म्हणजे जेव्हा तिची वाईब मॅच होते समोरच्याशी तेव्हा तिला कळतं की मी याच्या समोर काहीही बोलू शकते, फुल टाइमपास करू शकते. पण मी जेव्हा आता अंशुमानशी गप्पा मारते अपूर्वा, तो खूप सॉर्टेड आहे. म्हणजे त्याला माहिती आहे, त्याला मोजकंच बोलायचंय, त्याची लँग्वेज त्याला माहिती आहे, मला कोणते शब्द आता वापरायचे आणि मी इतकंच बोलणार आहे, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि मी असं आहे. हा इंटरव्ह्यू मध्ये असा आहे की हा जनरलीच असा आहे? जनरली ऑफकोर्स आता आम्ही दोघं वेगळं एक डायनामिक तुमचं पर्सनल आयुष्यात असतं एकमेकांशी, जिथे कधी कधी तो पण थोडा चाललेला असतो आणि मी अशी असते किंवा मी बरेचदा हे वायर असते आणि तो स्ट्रक्चर देतो. पण हो, ऑफकोर्स अंशुमान माझ्या आयुष्यात आल्यानंतर जे कसं एक इकडे तिकडे जे होतं त्याला एक स्ट्रक्चर आलं आहे. माझा स्वतःकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह खूप चेंज झाला आहे. माझा आयुष्याकडे बघण्याचा, स्वतःच्या करिअरकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह खूप जास्त बदललाय. मी जरा शांत झाले, सिक्युअर झाले, माझ्यात काय चांगलं आहे हे मला दिसायला लागलंय. कारण की नॉट टू हॅव एन इगो, पण टू अंडरस्टँड की ओके आहेत काही गोष्टी, 4 गोष्टी ज्या आपण चांगल्या बऱ्या करू शकतो आणि काही चुकलं काही झालं तर आपल्याला साथ द्यायला आपला एक चांगला पार्टनर आहे सोबत. म्हणजे तुम्ही सेम एजचे आहात, पण अगेन तो थोडा, म्हणजे आता मी पण 30 मध्ये आहे, पण तो माझ्यापेक्षा मला असं वाटतं की तो खूप मॅच्युअर आहे. आणि नाही असं म्हणजे परत म्हणजे प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे मॅच्युरिटीची. उगाच असं वाटतं मी फार असं तत्वज्ञान बोलणारा माणूस आहे वगैरे, असं काही नाही. आम्ही तेवढंच टाइमपास पण करतो. हा, म्हणजे आय एम अ व्हेरी चिल पर्सन. तो ऍक्च्युअली मी दिसताना पोर्ट्रे माझ्या कॅरेक्टरमुळे पण ते जरा खूप झालं की मी अशी खूप बबली आणि जम्पी आहे. टू बी ऑनेस्ट मी थोडीशी जास्त इंट्रोवर्ट आहे आणि तो जास्त एक्स्ट्रोवर्ट आहे. त्याला मित्र बनवायला खूप आवडतं, त्याला वेगवेगळ्या विषयांवर आणि सगळ्या प्रकारच्या विषयांवर. ही इज अ किड. तू त्याला क्रिकेट किंवा काही विषयांबद्दल जर तू आत्ता बोलायला लागलीस तर तो लहान मूल होतो आणि लहान मुलासारखा त्याच्याबद्दल गप्पा मारतो किंवा त्याला खेळायला खूप आवडतो, तो लहान मुलांसारखं खेळतो. सो वेगवेगळ्या रोल्समध्ये आम्ही वेगवेगळ्या वयाचे असतो, लाईक एव्हरीवन.
पण जो एकदम पहिल्या प्रश्नाचं उत्तर तू दिलंस की 6 तास तुम्ही एका कॅफेमध्ये बसून गप्पा मारल्या. 6 तास अगेन एकमेकांना ओळखत होतात कामांमुळे, म्हणजे नाव ऍटलिस्ट माहिती हा. होतं. नाव माहिती होतं, नाव माहिती पण होतं, कधीच पण- भेटलो ना. हा, कधीच कधीच म्हणजे कधीच नव्हतं कधीच नाही, भेटलो. म्हणजे ना अवॉर्ड फंक्शन मध्ये ना Never. कुठेच, म्हणजे काही संबंधच आमची नाही. जग एकत्र असलं तरी सर्कल्स खूप डिफरंट Correct. होते. म्हणजे पुण्यातल्या पुण्यातही तू त्याला एकदाही बघितलं नाही? कधीच नाही. बरं, गंमत अशी अंकिता की आम्ही सायमल्टेनियसली थिएटर करत होतो पुण्यात, एक्झॅक्टली. एकाच एकांकिका स्पर्धांमध्ये, पण कधीच आमची भेट झाली नाही. आता आम्हाला चर्चा करताना असं रिअलाइज झालं की मी एक कुठलं तरी नाटक करत होते, त्यानंतर रात्री जेव्हा आमची टीम जेवायला गेली तेव्हा तो तिथे होता, पण त्यालाही मी दिसले नाही आणि मलाही तो दिसला नाही. सो ते म्हणतात ना की युनिव्हर्स तुम्ही जेव्हा त्या गोष्टीसाठी तयार असतं ना, तेव्हा तुम्हाला युनिव्हर्स ते मिळवून देतं. इट्स अ युनिव्हर्सल कॉन्स्पिरसी. जेव्हा मी सो सगळे लाईफ एक्सपिरियन्सेस घेऊन मी आत्ता माणूस म्हणून जी बनली आहे, आणि सगळे लाईफ एक्सपिरियन्सेस घेऊन आत्ता माणूस म्हणून तो जे बनलाय, ते आम्ही आता एकमेकांसाठी परिपक्व झालेलो आहोत. खूप मस्त. थू 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 थू. खूप 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 सुंदर लव्ह स्टोरी आहे. म्हणजे विश्वास न बसण्यासारखी आहे. एक असं वाटू शकतं की अरे सेम इंडस्ट्रीमधले तर आधीपासून ओळखत असणार किंवा काही, असं काहीही नाही. म्हणजे तिच्या स्टोरीज तर मी बघते, भनक पण नाही लागली की ती हो, प्रेमात आहे किंवा अगं प्रेमच लग्न, म्हणजे आता चला लग्न करा तुम्ही, आई शपथ हो आपण लग्न करायचंय, आम्हाला विश्वास बसला नाही. सो आता जी काही लव्ह स्टोरी सुरू झाली ती लग्नानंतर एका अर्थाने सुरू झालं. आम्ही पहिल्या भेटीत आम्हाला कळलं होतं की आम्ही एकमेकांना आवडतो. ना त्याला मला सांगावं लागलं, ना मला त्याला सांगावं लागलं की मला तू आवडतोस. ते कळत होतं की. पण मग लग्न म्हटलं की बरेच प्रॅक्टिकल प्रश्न पण येतात. इट्स नॉट जस्ट डेटिंगमध्ये आपण पटकन झोकून देतो स्वतःला, पण लग्न एक आयुष्याचा प्रश्न, आणि आम्ही दोघेही तितके विचार करणारे आहोत की आपल्या फॅमिलीज पण खुश राहिल्या पाहिजे या गोष्टीत, त्यांना पण आनंद मिळाला पाहिजे, कोणाला दुखाव नाही करायचं नव्हतं, कोणालाच त्रास नाही झाला पाहिजे, आनंद या गोष्टीसाठी आपण ही गोष्ट म्हणजे हे नातं जोडलं गेलं पाहिजे आणि त्यात आनंदच निर्माण झाला पाहिजे. प्रॉब्लेम झाले तरी उभे राहू, शेपूट वर करून पळून नाही जायचं एकमेकांना सोडून, हे माहीत होतं. सो तशा प्रकारे आम्ही एकमेकांना जाणून घेतलं, आणि ते ऑफकोर्स ती प्रोसेसच आहे. पण मग आवड आणि प्रेमाची सुरुवात लग्न, आणि आता प्रेम फुलवणं या प्रोसेसमध्ये आम्ही आहोत. खूप छान. पण एक असं ना, एक लास्ट हॅमरची गरज असते. मला एखादा व्यक्ती आवडतोय, पण एक लास्ट हॅमर असतो किंवा एक लास्ट वाक्य असते, एक लास्ट लुक असतो की नाही आत्ता कन्फर्म. तो लास्ट हॅमर कोणता होता की येस अपूर्वा हास, येस अंशुमान हीच? मी सांगू, सांग की. पहिल्यांदा भेटल्यावर मी जसं तुला सांगितलं की आम्ही आवडायला लागलो, ती सगळी चर्चा केल्यानंतर त्या दिवशी पहिल्या भेटीनंतर जेव्हा त्याने मला घरी सोडलं आणि मी घरी गेले आणि त्याने मला विचारलं की आपण डेट करूयात का. म्हटलं अरे आपण आज भेटलो. तर म्हणे हो, पण तुला नाही का वाटत काहीतरी बरोबर आहे. आणि म्हणाले की हो, आणि मी होकार दिला कुठेतरी. सो आम्ही बोललो एक आठवडा, पण कुठेतरी बॅक ऑफ द माइंड प्रॅक्टिकल प्रश्न सुरू होते की एका इंडस्ट्रीत आहोत वगैरे वगैरे. सो मग मीच त्याला म्हणाले की आपण थांबूयात, म्हणजे मला कळतंय आणि मला सगळं पटतंय, पण बिफोर आपण एकमेकात अडकायला लागू आणि त्रास होईल, आपण थांबूया तिथे. तर त्याने ते खूप ग्रेसफुली एक्सेप्ट केलं आणि रिस्पेक्ट केलं, माझं म्हणणं काय होतं ते समजून घेतलं, आणि आमची खूप छान मैत्री झाली. त्यानंतर आम्ही खूप रेग्युलरली एकमेकांशी बोलायचो, सिनेमा, आर्ट, गाणी किंवा कशाही बद्दल आम्ही एकमेकांशी बोलायचो, खूप गप्पा व्हायच्या. मध्ये काहीतरी सिनेमा आला, आम्ही कुठलं तरी नाटक बघायला एकत्र गेलो, गाणी एकमेकांना पाठवली, गाणं लागलं की आठवण यायला लागली. आणि माझ्या नाटकाच्या ची तयारी, तालीम सुरू होती आणि त्यासाठी मी मुंबईत होते आणि त्याच्या एका फिल्मचं काम सुरू होतं म्हणून तो पुण्यात होता. तर आम्ही फोनवर बोलायचो, नॉट एव्हरी डे, ऑल्टरनेट डेज, 2-3 दिवसातून एकदा. मी पुण्यात गेले आणि त्याला भेटले काहीतरी कारणाने, आणि परत मी मुंबईत आले, माझा प्रयोग होता म्हणून. आणि असं रिअलाइज झालं की यार खूपच आठवण येते, आता हा मला माझा हवा, नॉट जस्ट मित्र म्हणून मला त्याला फोन करायचा. तर ती माझी गो टू व्यक्ती झालेली आहे की काही झालं तर मला, काही चांगलं झालं तरी मला त्याला आधी सांगायचं, आणि काही प्रॉब्लेम झाला तरी मला त्यालाच आधी सांगायचं. किती छान. सो त्याने तेव्हा तो प्रश्न विचारला होता, मग मी आता विचारला की आपण डेट करूयात.
पण ऑफकोर्स ते डेट करण्यासाठी प्रोसेस झालीच नाही. मग आम्ही हो. पेरेंट्सलाच भेटवलं आणि लग्नच ठरलं. पण या जेव्हा तो एक मी मुंबईत असताना तो एक क्षण होता. मला आठवतंय की मी माझ्या मैत्रिणीच्या घरी होते आणि मी तिला म्हटलं की मला त्याची खूपच आठवण येते आता. या क्षणी मला तो आत्ता इथे हवा आहे माझ्यासमोर आणि मला त्याला भेटायचंय. तिथे ते कळलं होतं की काहीतरी आहे. काहीतरी आहे. तुझ्यासाठी काय होता लास्ट टाइमवर की हीच बाबा तीच भेटच होती. ती भेट? कारण मी खूप म्हणजे मी जिज्ञासू खूप आहे. मला कुठल्याही गोष्टीची अशी चिकित्सा करायला फार आवडते. खूप. हा तर सो मी जेव्हा तिला भेटलो आणि जेव्हा मला असं वाटलं की आय कॅन एक्सप्रेस माय सेल्फ, आय कॅन बी माय सेल्फ, आय डोंट नेसेसरीली हॅव टू प्रिटेंड दॅट आय एम समबडी एल्स. आणि मी जेव्हा तिच्याशी बोलत होतो त्याच वेळेस मला माहित होतं की यार हे जे तुझ्या बाबतीत होत आहे ते इतर कुणाही बाबतीत झालं नाही आणि नाही होत आहे. मग जर मला आयुष्याची स्वप्न रंगवायची असतील तर ही एकच गोष्ट आहे जी माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. कारण ते आयदर हो आहे किंवा नाही आहे. ते कुठूनही आणता येत नाही, कोणालाही उसणं मागता येत नाही, काहीच करता येत नाही. सो आय कॅन एक्सप्रेस माय सेल्फ अँड आय कॅन बी हू आय एम. तर तेव्हाच मला माहीत होतं की हे आहे. मग जेव्हा ती मला म्हणाली आणि जेव्हा तिची जी कारणं होती ती खूप व्हॅलिड होती आणि म्हणजे खरंच आहे. जेंडर म्हणून बघायला गेलं तर जे पुरुषाला नाही करावं लागत ते स्त्रीला करावं लागतं. तर हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आपण यार असं काय असतं का वगैरे असं नाही म्हणू आपण, असं मला वाटलं. सो आय वॉज कम्प्लिटली ओके विथ दॅट. आणि मला हे माहित होतं की ह्याच्यात आयदर ऑर काहीतरी होईल, आयदर लग्न होईल किंवा मैत्री होईल. सो आय एम नॉट गोइंग टू लूज हर एनी विच वेज. सो जेव्हा आमची मैत्री झाली तेव्हा आमची खूप छान मैत्री झाली आणि त्या अख्ख्या टप्प्यामध्ये आम्ही कधीही एकमेकांशी चर्चा केली नाही की अरे यार आपण परत एकदा विचार करायला पाहिजे किंवा असं काहीतरी केलं पाहिजे. जेव्हा मित्र होतो तेव्हा मित्र होतो. तेव्हा ती पण ज्या मुलांना भेटत होती किंवा भेटायचं होतं तेव्हा ती मला विचारायची की हा तुला कसा वाटतोय किंवा काय वाटतंय. मला पत्रिका वाचायला मजा येते किंवा मला त्यातलं जरा ज्ञान आहे तर ती मला पत्रिका पाठवायची की काय वाटतंय तुला सांग बरं जरा. मग मी त्याच्याबद्दल सांगायचो की मला काय वाटतंय. मी म्हणजे मुलींना भेटलो की मला तिच्याबद्दल म्हणजे ती काय करते वगैरे सगळं मी ऐकून घ्यायचो. पण मी म्हणायचो पत्रिका आहे तिची आणि तिची पत्रिका बघायचो. मला बाकी काय रस नव्हता. मला हे माहित होतं की जो है वो ये है बिकॉज ऑफ दिस रिझन. सो जेव्हा तिच्याकडूनच समोरून आलं की मला हे असं असं वाटत आहे मग आपण काय केलं पाहिजे, पण तेव्हाच मला माहित होतं की यार आता जर झालं तर हेच होणार, नाहीतर काहीच नाही होणार. किती भारी. पण हे झालं दोघांचं. तुम्ही मगाशी सांगितलं की आई वडिलांना इन्व्हॉल्व्ह करणं हा खूप मोठा टास्क असतो प्रत्येक रिलेशनशिपमध्ये. कारण का ते जर स्ट्रॉंग मागे उभे असतील तर तुम्ही पडलात जरी किंवा पुढे काही झालं जरी तरी ते आहेत सांभाळायला की आम्ही आहोत. अपूर्वा आणि तिच्या आईचं नातं फार वेगळं आहे. हो. आणि ते आम्ही सोशल मीडियावर पण पाहिलंय, पर्सनली पण पाहिलंय. ती फार कनेक्टेड आहे तिच्या आईला. मग ते सगळ्याच बाबतीत असू दे, म्हणजे फिनान्शियली, मेंटली किंवा प्रोफेशनली किंवा व्हॉटेवर. लाडका जावई होण्यासाठी किती तुला मेहनत करावी लागली की आई मी आहे किंवा मी हे करतो ते करतो असं काही? मी अशी काहीच मेहनत नाही केली. म्हणजे एक हा मुद्दा होता की तिच्या आईचा आणि तिचाही की ह्या क्षेत्रातला नको. सो ह्याच्याबद्दल चर्चा बरीच झाली की काय करायला हवं. आणि मनातली धास्ती आणि भीती हीच होती की तुम्ही दोघंही अनसर्टन क्षेत्रात आहात, मग नाही काही झालं तर काय कराल वगैरे वगैरे वगैरे. मग मी म्हटलं की आपण आपापसात डोकेफोड करण्यापेक्षा आपण एकमेकांना भेटूया. म्हणजे हे सगळं माझ्या घरी घडत. म्हणजे ही चर्चा जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी आईला सांगितल्यावर ती मला म्हणाली की आर यू शुअर. कारण कुठेतरी मी हे ठरवलं होतं की नाही या क्षेत्रातला नकोय मला कोणीच. कारण मी बरीच माणसं बघितली आणि आपण एक स्वभाव म्हणून एक आपणच आपल्या डोक्यात एक जनरलाइज पण करून टाकतो किंवा मला ती रिलायबिलिटी वाटत नव्हती कोणावर, व्हॉट एव्हर रिझन्स. त्याच्यामुळे माझ्याही डोक्यात. सो मी जेव्हा आईला सांगितलं की अमुक अमुक हा मुलगा आहे त्याला मी आज भेटले वगैरे किंवा भेटायला चालले, त्यानंतर ती मला म्हणाली की ओके पण तू विचार कर, मला माहिती की तुझे विचार कसे आहेत या विषयातले आणि माझे पण असे आहेत. सो
सो कट्टू काही महिन्यांनंतर जेव्हा आमची खूप छान मैत्री झाली तेव्हा मी आईला बोलले की आई तू एकदा त्याला भेट. आणि तिच्या मनातले सगळे प्रश्न त्याला भेटल्यानंतर गळून पडले. दॅट जस्ट वन मीटिंग ती इतकी जनरल इवन माझ्या करिअर बद्दलचे पण तिला एक आई वडिलांना काळजी असते, टेन्शन असतं की अरे कसं होईल, आपलं क्षेत्र जरा अनसर्टन आहे, आज काम आहे उद्या काम नाही आणि बराच काळ नसू शकतं किंवा बराच काळ असूही शकतं. माझ्या करिअर बद्दलचे पण प्रश्न तिच्या डोक्यातले शांत झाले. तिला असं झालं की ॲज लॉंग एज तुम्ही दोघं एकमेकांच्या आयुष्यात आहात तुम्ही फिगर आउट कराल. सो तो माझ्या आयुष्यात आल्यानंतर मला जो पहिल्यांदा जी भीती होती की अरे यार तो प्रश्न मल्टिप्लाय होईल की अनसर्टिनिटी हे 2x होईल ना, दोघांची अनसर्टिनिटी आहे, ते 1-0 झालं की नाही हे दोघं ॲज लॉंग एज हे दोघं एकत्र आहात, ॲज लॉंग एज तो माझ्यासोबत आहे काही ना काही फिगर आउट करूयात यार. आणि त्यालाही तो झाला की ही आहे ना फिगर आउट कर लेंगे. पण आईने घरी येऊन काय सांगितलं पहिल्यांदा त्याच्याबद्दल, की एक ओपिनियन असतं ना, अपूर्वा हे माझं ओपिनियन आहे अंशुमनबद्दल. आई मला म्हणाली छान दिसतोय छान दिसतो. आणि मी आईला खूप मला दिसणं वगैरे हे माझ्यासाठी तसं थोडं सेकंडरी आहे. माझ्यासाठी तो भयंकर हुशार आहे. हो. तो तुला आता बोलण्यात पण अगदीच लक्षात आलं असेल की तो खूप हुशार आहे. सो मला रोज काही ना काही त्याच्याकडून शिकायला मिळतं. सो ते खूप महत्वाचं आहे कारण की त्याने एक तुमच्या नात्याला एक फ्लो पण असतो. बोर्डम येतं नाही तर आजकाल दोघे खूप सारखे असले तरी बोर व्हायला होतं आणि खूप वेगळे असले तरी प्रॉब्लेम. सो आय थिंक आईला ते दिसलं कुठेतरी की आमचा तो एक स्वीट स्पॉट आहे जिथे आम्ही खूप वेगळे पण नाही आहोत आणि खूप सारखे पण नाही आहोत. सो ती म्हणाली की हो तू जे बोललीस की तो खूप हुशार आहे ते मला जाणवलं की तो खरंच खूप हुशार आहे, छान आहे आणि ही इज व्हेरी रिस्पेक्टफुल, ही इज अ जेंटलमॅन. आणि ते फक्त दाखवायला नाही, ही इज. इफ यू स्पेंड अ डे विथ हिम यू विल नो, अन आवर विथ हिम यू विल नो. आणि कुठल्याही आईला तिच्या मुलीसाठी असाच एक मुलगा हवा असतो जो सारखा मी पुरुष आहे आणि मी कसा हे न दर्शवता माझं स्त्री असणं जितकं मी चेरिश करते तितकंच किंवा त्याहून जास्त तो चेरिश करतो, ते आईला दिसलं आणि म्हणून आम्ही आज इथे आहोत. मी त्यांना एकच गोष्ट म्हणणार होतो आणि माझा याच्यावर ठाम विश्वास आहे की टू लिव्ह आणि टू सर्व्हाइव्ह हे फार जवळ जाणारे शब्द आहेत, पण त्यांचा अर्थ वेगळा आहे. तुम्हाला जेव्हा आयुष्यात कुणासोबत तरी म्हणजे राहायचं असतं तेव्हा हे तुमच्यावर असतं की तुम्हाला काय करायचं आहे. मी त्यांना हेच म्हटलं की इवन इफ आय एम सर्व्हायव्हिंग आय वुड नॉट फील दॅट आय एम सर्व्हायव्हिंग, आय वुड फील दॅट आय एम लिव्हिंग माय लाईफ. सो बी इट सर्व्हायवल और बी इट एनिथिंग, इट विल बी लाईफ फॉर मी. आय विल फील दॅट आय एम लिव्हिंग. आणि हे मला वाटतंय म्हणून मला लग्न करायचं आहे. आणि मग त्यांना झालं की अरे बोलतो छाले तो कारण खूप तू जसं म्हणालीस तसं माझ्यासाठी आणि माझ्या भावासाठी आई आमचं सेंटर आहे. काही झालं तरी आणि त्याच्यासाठी पण त्याची फॅमिली त्याचं सेंटर आहे. सो मी त्याला एवढंच म्हटले होते की माझ्यासाठी हे खूप महत्वाचं आहे कारण की आमचं एक छोटीशी फॅमिली आहे. आम्ही बरीच वर्ष आम्ही तिघच आहोत, काही झालं तरी आम्ही तिघच असतो एकमेकांसाठी. सो माझ्यासाठी हे खूप महत्वाचं आहे की यू हॅव अ गुड रिलेशनशिप विथ माय फॅमिली. तुझं माझ्या आईशी आणि माझ्या भावाशी कसं नातं आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. आणि तो खूपच छान त्याने त्यांना त्यांच्या आयुष्यात तो इन्कल्केट झाला. माझा भाऊ इतका छान ओपन अप होताना मी नाही बघितलं जितका छान तो अंशुमनसोबत ओपन अप. तो खूप शांत आहे, फार बोलका नाही आहे, पण जेव्हा अंशुमन आणि तो बोलत असतात तेव्हा आय कॅन सी की त्याच्या डोळ्यात एक लाईफ आलेली असते आणि त्यांचं एक छान कॉन्व्हर्सेशन घडतं. किंवा आईला पण एक आपलं मूल आहे हे. आणि आई आत्ता मला जसा फोन करते, माझा आणि आईचा रोज फोन असतो, बाहेर असो नसो, तेव्हा एक सकाळी मग तिचं त्यालाही एक फोन किंवा मेसेज असतो. किंवा अंशुमन जेवला का हे तिलाही तेवढंच प्रेम तेवढीच आत्मीयता त्यांना एकमेकांबद्दल वाटते. कारण आईने आम्हाला इतकी वर्ष खूप प्रोटेक्ट केलंय. आफ्टर माय फादर तीच होती जिने आम्हाला सांभाळलंय. माझं शिक्षण, माझं काम, सगळ्या गोष्टींमध्ये तीच उभी होती. सो कुठेतरी माझ्या आयुष्यात एक पार्टनर येणार आणि आता माझा सपोर्ट त्याला आणि त्याचा सपोर्ट मला असणार. त्यामुळे ऑफकोर्स आपली आई विचार करते की हा असेल का बरोबर पार्टनर म्हणून. ती त्याला भेटल्यानंतर
तिला तो कॉन्फिडन्स आला. कारण की स्थळं ती पण आणत होती की एक बॉक्सेसमध्ये फिल करणारी ती मुलं होती, पण कुठेतरी तिच्याही मनात ती सॅटिस्फाईड नव्हती. कारण आपल्या आईला आपण खूप भारी वाटतो, सगळ्यात भारी वाटतं. सो ते तिला पण वाटायचं की माझ्या मुलीसाठी यार हाय असं व्हायचं. पण त्याला भेटल्यावर तिला कुठेतरी तो कॉन्फिडन्स त्याच्यात वाटला. पण अंशुमन, मी तुला सांगते की प्रत्येक मुलीला हेच अपेक्षित असतं. म्हणजे जे तू केलंयस, जे तिने तिच्या बॉक्समध्ये टिक केलंय विथ अंशुमन, तेच हवं असतं. प्रत्येक आईला असाच मुलगा हवा असतो आपल्या मुलीसाठी. प्रत्येक भावाला असाच आपला एक जीजू असा एक हवा असतो, जो तिच्यानंतर ज्याच्याकडे मी हक्काने जाऊ शकतो, तो असाच मुलगा हवा आहे. आणि मला असं वाटतं की तू खूप छान काहीतरी कमावलंयस किंवा नशीब काढलंय दोघांनी, असं मी म्हणेन. अगदीच. पण आमच्या पुऱ्या जरा थंड होत्यात, आम्ही खाऊ का प्लीज? आम्ही एक मध्ये खातोय. हा मध्ये तो खातोय बिचारा. तो गातो अरे मजाच येते मला. म्हणजे छान वेलची आहे म्हणून मस्त वाटलं. हे सगळं झालं सगळ्यात आधी दोघांनी आई वडिलांव्यतिरिक्त. ऐक ना, मी लग्न करतोय अपूर्वा गोरे, ऐक ना मी लग्न करते अंशुमन आहे. कोणाला सांगितले? आई वडिलांव्यतिरिक्त. मी कोणाला सांगूच नाही शकलो टू बी ऑनेस्ट. कारण मला डायजेस्टच नाही झालं की आपलं खरंच लग्न होतंय. आणि मी कुणाला सांगायच्या आधी ती पोस्ट पडली आणि त्याच्यानंतर खूप लोकांनी अरे हा कोण आहे, हा कोण आहे असं झालं. मला मित्रांनी असे फोन केले की तू असा कधी दिसायला लागलास. म्हटलं अरे मी असा कसा दिसायला लागलो, म्हणजे मी दिसतच होतो. नाही तू काहीतरी वेगळा दिसतोच, नाहीतर आम्ही तुला मागणं पुढणं कुठनं पण ओळखू शकतो की तुझ्या सामाना नाही कळलं तर कसं काय झालं. सो त्या पोस्टमुळेच ते काय म्हणू आपण, ते इतकं लोकांपर्यंत पोहोचलं, म्हणजे मित्रांपर्यंत. सो मी शिव्यांचे फोन जास्त खाल्ले आले मला की तुला सांगता आलं नाही वगैरे वगैरे. पण मला खरंच सांगतो, असा पोटात खड्डा नाही पडला, पण असा गोळा आला होता की यार आता आपलं लग्न होतंय, आता आपल्या आयुष्यात एक बायको येणार आहे आणि शी विल बी द सेंटर ऑफ अट्रॅक्शन. आय विल बी द लिस्ट फेवरेट पर्सन फ्रॉम नाऊ ऑनवर्ड्स. आणि आता आपण ह्याच्या आधी जसे होतो तसे, म्हणजे आपण तसेच असू अदरवाईज, पण आपल्या सोबत एक व्यक्ती असेल जो आपल्या आयुष्यात जे काही घडणार आहे, चांगलं वाईट, हवं असलेलं नको असलेलं, ते सगळं विटनेस करायला असणार आहे. सो हे काहीतरी बदलणार आहे आणि वी हॅव टू बी रेडी फॉर इट. आणि कसं रेडी होतात ह्याच्यासाठी काही कुठलं पुस्तक नाहीये किंवा कुणालाही विचारलं. म्हणजे मला, मी जितक्या मित्रांशी बोललो त्यांनी मला, ज्यांची लग्न झाली आहेत किंवा काय, तर त्यांनी बायको असं करते, तसं करते, ह्याव करते, त्याव करते, मला इतकं प्रेशर दिलं पैकी त्यातलं हे काहीच करत नाही. मग मला असं झालं की अरे मग आपण काय कसं करायचं. सो मला असं खूप काय म्हणू आपण, तसं गोळा आला छान पोटात. पण ठीक आहे, तुला असे काही फोन आहे, तुला शिव्यांचे फोन जास्त. मला शिव्यांचे फोन आले छान. तुलाही आले असतील, पण तू आधी कोणाला सांगितलं? शिव्यांचे नाही आले, माझा खूप छोटा सर्कल आहे. हेच पुरुष आणि स्त्री हाच पॉइंट आहे. मित्र शिव्याचे. आणि आम्ही दोघांमध्ये हा पण खूप फरक आहे की हा जगन मित्र आहे आणि माझं तेवढाच सर्कल खूपच छोटासा असल्यामुळे जे अगदीच टाईट, ज्यांच्याशी मी रोज बोलते, त्यांना कुठेतरी ही प्रोसेस घडते याचा एक अंदाज, म्हणजे ऑफकोर्स होतं, त्यांना दिसत होतं की अंशुमन आणि मी भेटतोय, एकमेकांशी बोलतोय. लग्नाची तारीख निघाल्या माझा आणि माझ्या 2 जवळच्या मैत्रिणी, मिताली आणि समृद्धी, आमचा एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये फक्त मेसेज टाकला की ही तारीख ठेवा, एवढंच. कारण की अपेक्षितच नव्हतं आम्हाला पण ते. सो त्या दिवशी लग्न ठरते, आमच्या फॅमिलीज भेटतात, हे मी कोणालाच सांगितलं नव्हतं, माझ्या जवळच्या माणसांपैकी सुद्धा. सो पण मी पहिला फोन आय थिंक लग्न ठरलं याचा निधीला केला होता. कारण निधी आणि मी आता बरीच वर्ष एकमेकींना ओळखतो, आमची खूप छान मैत्री आहे आणि आम्ही खूप काळ माझं लग्न या विषयावर बोललोय खूप वेळा. सो तुझं लग्न तर कसं होईल आणि मग आपण असं करू तसं, याची स्वप्न मी आणि निधीने एकत्र बघितली की. सो मी निधीचं जे एक शॉप आहे तिथे पुण्यात मी असायचे, सो तिथे या साड्या त्या साड्या, मग आपण तुझ्या लग्नात असं, याची खूप आम्ही चर्चा केली अगं. सो मी तिला फोन म्हणजे वी ऑलवेज न्यू की मी जेव्हा लग्न करेन तेव्हा ती त्याचा एक हिस्सा असणारच आहे ऑफकोर्स.
सो मी तिला फोन केल्यावर ती खूप एक्साइट झाली. ती ड्राईव्ह करत होती आणि ती अशी काय 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 झालं आणि ती म्हणे की अगं अपूर्वा माझ्या डोळ्यात पाणी येतं, मी रडते, मला कळत नाही हे झालंय. सो तो पहिला फोन ऑफकोर्स तिला होता, कारण स्वप्न आम्ही बघितलं. म्हणजे माझा जो जवळचा सर्कल ते सगळेच प्रत्येक जणाच्या डोळ्यात पाणी होतं जेव्हा त्यांना कळलं की मी आणि अंशुमन लग्न करतोय. कारण त्यांनी बरीच वर्ष मला बघितलं होतं, बरंच जवळून मला ओळखतात. सो माझा पार्टनर कसा असेल याचं कुतूहल जितकं मला आणि माझ्या परिवाराला होतं, ऑफकोर्स त्यांनाही होतं. आपला मित्र परिवार हा आपला परिवारच असतो. सो त्यांना असं झालं की ओके, गुड फिट. भारी. पण हे सगळं बोलता बोलता एक मुद्दा तू मेन्शन केलास की तू उत्तम जेवण बनवतो. अरे भाई, खूपच भारी. अपूर्वा किती छान बनवते. अपूर्वा चांगलं बनवलं. चांगलं बनवते, पण अपूर्वा थोडीशी आळशी आहे असल्यामुळे, थोडीशी नाही खूप आळशी असल्यामुळे मला असं आज सकाळी उठलोय चला आपण जेवण, मला फक्त पोह्यांच्या बाबतीत होतं की चला पोहे खाऊ, मला पोहे आवडतात. सो सकाळी उठून की पोहे करू का मस्त, हे मला होतं. पण अदरवाईज सागरा संगीत, भाजी पोळी, वरण भात हे रोज उठून करायला थोडा मला आळस होतो. किंवा एखादी नवीन रेसिपी आणि खूप जर संख्या वाढली लोक जे खाणार आहेत त्यांची, तर मला जरा गडबड होऊ शकते, कारण मी खूप लोकांचं जेवण केलं नाही. बट अंशुमानने पहिल्यांदाच इतक्या लोकांसाठी आम्ही जेव्हा त्याच्या घरी गेलो होतो तेव्हा छोले केले होते जे उत्तम होते. त्याच्या काही दिवसानंतर परत त्याने सगळ्यांना घरी बोलवलं जेवायला, आणि जेव्हा त्यांचे अजून नातेवाईक पण होते, जेव्हा 15-20 लोकांची त्याने एक पनीरची भाजी केली होती. त्याने बनवली आणि पनीरची भाजी, टोमॅटो राईस आणि बरंच काय, आणि मग डेझर्ट्स पण बनवले आणि वेलकम ड्रिंक्स पण, असं तो सगळं करतो. 7 कोर्स मिळतं आणि त्याला खूप आवडतं. तो खूप उत्साहाने करतो आणि जेवण केल्यानंतर किचनमध्ये राडाचे बापरे बापरे आणि तो गायब आहे असं नाही होत. जेवण केल्यानंतर तुम्हाला प्रेमाने वाढतो सुद्धा. त्याच्यानंतर तो सुंदर ओटा स्वच्छ करतो. वाह, असं सगळं. तर त्याला जास्त छान आवड आहे. मला पण आवडतं, पण मला कधी कधी पण तो असा एक ऑन असतो. कोणी आलं की तो असं की मी तुम्हाला हे करून खाऊ घालू का, असा त्याला एक उत्साह आहे. कारण मजा येते. म्हणजे दॅट्स अ प्रोसेस. जेव्हा मला असं वाटतं की यू आर देअर, तुम्ही त्या क्षणात आहात, समोर तुमच्या भाजी शिजते आहे, ती काही वेळापूर्वी वास येत नसतो, त्याचा काही क्षणानंतर वास येतो, त्याच्यानंतर ती बिघडणारे हे पण ती सांगते तुम्हाला, त्याचा पण वास येतो. तर ते मजाच येते. आणि स्वयंपाक केल्यानंतर आत्ता स्वयंपाक केला आहे की नाही हे कळू सुद्धा नाही असा जेव्हा आपण असं स्वयंपाकघर बघतो आणि असा ओटा बघतो, तेव्हा इतकं छान वाटतं की आहा, क्या बात आहे. सॉरी, मला शब्द आता इथे फिरवावेसे वाटतात. नशीब काढलं. मगाशी त्याला म्हणले, पण आता मी तुला मी काढलंच आहे नशीब. विदाउट 16 सोमवार मिला हुआ मेरा फल ही है. ते किती भारी आहे ग. थू 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 थू. तू 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 तू. नाही, पण हे खरंच काय म्हणतात की प्रत्येक मुलगी मॅनिफेस्ट करत असते. मला मुलांचं नाही माहिती, कारण का मी मुलगी, की मला माझ्या आयुष्यात असा मुलगा यावा, त्याने असं करावं, त्याने तसं करावं. प्रत्येक मुलीचं कदाचित तो चेकबॉक्स वेगवेगळा असू शकतो. तिला कदाचित पैसा हवा असेल तर एकीला पैसा नकोय, मला प्रेम करणारा जास्त आहे. प्रत्येक मुलीचं. अपूर्वाने जे जे बॉक्स बनवले त्यात अजून एक्स्ट्रा बनवावे लागले असेल तिला. अरे हा, हे पण नाही, मी तिचे जे काही टिक बॉक्सेस होते त्याच्यात मी कुठेच फिट नाही झालो. म्हणजे तिला हे हवं होतं, ते हवं होतं, अमुक तमुक, मी त्याच्यात कुठेच फिट नाही झालो. म्हणूनच आमची चर्चा झाली की यार मला नाही वाटत की अदरवाईज सो जे लग्नासाठी प्रॅक्टिकल मुद्द्यांचे मी चेकलिस्ट बनवली होती. त्याच्यात काय तुझी चेकलिस्ट होती? हा, म्हणजे एक सर्टिन काहीतरी करणारा, सर्टिन ओके ओके, जे खूप प्रॅक्टिकल मुद्दे आहेत. ओके. कारण खूप वर्ष खस्ता खाल्ल्यानंतर आयुष्यात आपण एका पॉइंटला येतो की यार थोडा प्रॅक्टिकली सोचना चाहिए. फक्त प्रेम वगैरे याच्यात वाहवत जाऊन वगैरे असं नसतं. आयुष्य काढणं ही खूप वेगळी गोष्ट असते. आफ्टर मीटिंग अंशुमन, जसं तू म्हणालीस, नवीन बॉक्सेस तयार झाले आणि त्याच्यात तो सगळीकडे 1000 आउट ऑफ 100 होता. मुलांची एवढंच असतं, मुलगी पाहिजे, लडकी होनी चाहिए, जिंदा होनी चाहिए, बस. तुम्ही मीम शेअर करता एकमेकांना? ती समोरासमोर मीम करते. म्हणजे तिची रिॲक्शन काही बघितली की इनफ मीम आहे. मला असं वाटतंय की मी ते सोशल मीडियावर टाकलं पाहिजे. म्हणजे अदरवाईज जे काही मीम्स आहेत ते रिप्लेस होतील आणि तिथे अपूर्व चेहरा येईल.
तो फार इंस्टाग्राम वगैरेवर नसतो. हो आई शपथ सांगू तुला मी, आई शपथ, ही आयुष्यात आल्यानंतर माझ्या आयुष्यात घडलेला अत्यंत क्रांतिकारी बदल काय आहे? माझा इंस्टाग्रामचा डेली युसेज हा गेली बरीच वर्ष हा 3 मिनिटं होता. 3 मिनिटे. कधी कधी तर त्या माझ्या अनालिटिक्सवर ते म्हणजे ते खालीच होतं, ते झोपलेलंच होतं. ही आयुष्यात आल्यानंतर इंस्टाग्राम असतं, त्याच्यावर असं एक काहीतरी जग आहे आणि अख्खं जग तिथे तुम्हाला बघत असतं आणि लोक तिथे असे काय म्हणू आपण दिमक जसा असतो तशी लोक असतात हे मला माहीतच नव्हतं. हिने मला इतकं काय काय दाखवलंय. मला ग्रुप्स असतात इंस्टाग्राम्सवर जे मैत्रिणींचे असतात, ज्याच्यावर ते फक्त मीम्स पाठवतात, ह्याच्यावर कॉमेडी पाठवतात, ह्याच्यावर काहीतरी गॉसिप पाठवतात किंवा ह्याच्यावर ज्वेलरीज अशा असतात, त्याचे एवढे प्रकार असतात, गोल्ड, व्हाईट आणि रोज असतं, हेच मला माहित नव्हतं. एक जग जे बघितलं मी की अरे बापरे हे काय आहे ते मला तिच्यामुळे कळलं. पण अपूर्वा दीदीचे असे जे फॅन्स आहेत ते तिला दीदू दीदी आणि जे ते फॅन्स तुझ्यामध्ये किती कन्वर्ट झाले? येतात मेसेज? बघितलेस का? नाही म्हणजे मी फार माझे रिअल लाईफ जे मित्रमैत्रिणी आहेत फॅन्स ऑफकोर्स त्यांनी खूप प्रेमाने आम्हाला एक्सेप्ट केलं. खूप छान. जेव्हा आम्ही पहिल्यांदा पोस्ट केली की आम्ही लग्न करतोय किंवा आम्ही एकत्र आहोत, त्याला इतकं छान सेलिब्रेट केलं. आय एम नॉट किडिंग अंकिता, टचवूड. आमच्या लग्नाच्या पोस्टवर आय एम सो ग्रेटफुल फॉर दिस की त्याच्यावर एकही असं निगेटिव्ह कमेंट नाहीये किंवा ट्रोल नाहीये. सो क्या कमाया तो ये कमाया दोनोंने. कुठेतरी त्याचा पण एक जो फॅन्डम होता शाळा आणि त्याने इतकी वर्ष जी कामं केली त्याचं, ते सगळे आले कमेंट बॉक्सेस मध्ये आणि ते चर्चा करायला लागले की अरे केवढा वेळ आली भाई असं वगैरे. असं खूप प्रेमाने सगळ्यांनी आम्हाला एक्सेप्ट केलं. माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि माझ्या क्लोज सर्कलमध्ये हा फरक घडला की सगळ्यांना तो जास्त आवडायला लागला. आता मला फोन नाही करत कोणी, सगळे त्याला फोन करतात. माझा अतिशय जवळचा मित्र आशय, माझी मैत्रीण मिताली, तेजू, हे माझे खूप जवळचे मित्र आहेत. ते मला नाही फोन करत आता, ते त्याला आधी फोन करतात. निधी तिला तो जास्त आवडतो, सगळ्यांना तो जास्त आवडायला लागलाय. सो हो, माझे फॅन्स प्लस माझी टीम सगळी त्याच्याकडे वळली आता. क्या कमाया तो ये कमाया. मी जेव्हा तुझं इंस्टाग्राम स्क्रोल करत होते म्हटलं अरे बाबा, अपूर्वाने फक्त लग्नाचेच पोस्ट होते आणि त्याआधी जुने म्हणजे एकदम असे ते पण त्याचे नव्हते, त्याने काढलेले त्याला जर काही क्लिक फ्रेम आवडलीये एखादी असे फोटो होते. बाकी तू त्याचं काही हेच नव्हतं ग प्रेझेन्स. आत्ताही म्हणजे मी त्याला काही पाठवलं की मला फोन करून ऐक ना मी तुला भारी रील पाठवली बघ ना, हे सांगावं लागतं त्याला. नाही कारण काय म्हणू आपण ते माझं कधी जग नाही झालं त्याच्यामुळे. आणि माझे जवळपासचे जे काही मित्र किंवा मंडळी जे आहेत, आमचे छंद जे आहेत किंवा जे काही आहेत, त्याच्यात इंस्टाग्राम किंवा सोशल मीडिया असं कधी फार नव्हतं. पण आता ते झालंय. आता कदाचित मी अजून काहीतरी नवीन बघेन करेन कुतूहलाने आणि चिकित्सेने. तो खूप एक्सेप्टिंग आहे. तो जज, द बेस्ट थिंग इज की आम्ही दोघंही एकत्र येण्याच्या मागे हे पण होतं की आम्ही जज नाही करत. सो त्याने माझं विश्व कधी जज नाही केलं की काय अपूर्व सारखी काय फोन बघत असते, असं कुठेच नव्हतं. तो खूप त्याला ते जाणून घ्यायचं असतं की अच्छा तुला हे आवडतंय, तू हे बघतेस तर का बाबा, किंवा मला ते जाणून घ्यायचं असतं. सो ते खूप तो इंटरेस्ट घेतो त्या गोष्टीत की अच्छा असं आहे का, असं असतं का स्किन केअर वगैरे. स्किन केअर म्हणजे एवढी माणसं वेडी आहेत त्याच्या पायी हे मला माहितच नव्हतं. आपली बायको इतकी वेडी आहे त्याच्या पायी. म्हणजे ते बायकोमुळेच कळलं. मला वाटायचं जगात मॉइश्चरायझर असतं आणि टॅल्कम पावडर असते. नशीब खाकी नाही बोललास. काय मीना खाकी म्हणजे काहीतरी पावडर असते. ह्यापेक्षा वेगळं अजून काय असतं? अजून मेकअप मध्ये जे आता मला माहिती आहे मेकअपमुळे ते साहित्य असेल, पण याही पेक्षा वेगळं एक जग आहे ज्याच्याबद्दल दोन माणसं जितकं आपण काय कुतूहलाने आणि प्रेमाने बाकी गोष्टींबद्दल चर्चा करतो, तितक्याच जिज्ञासेने दोन माणसं जेव्हा स्किन केअर बद्दल बोलतात, ब्रँड बद्दल बोलतात, त्याच्यात काय SPF कमी आहे जास्त आहे, तुझी स्किन कशी आहे, किंवा डर्मॅट कसे बोलत असतील एकमेकांची, तसं
माणसं बोलतात, मला झालं आई शपथ आपण कुठल्या जगात राहत होतो आणि काय बोलतात माणसं स्किन केअर बद्दल. बाप रे बाप. मी कधी त्या स्किन केअरच्या रील्स पण नव्हत्या बघितल्या माहितीये. मी त्या रोज बघतोय माझ्या व्यक्तिगत आयुष्यात. लाईव्ह बघतो. हाताला वेगळं, पायाला वेगळं, चेहऱ्याला वेगळं, इथे काय डार्क काय काय असते हे डार्क सर्कल, अंडर आहे, इथे वेगळं. प्रत्येकाचे ऍक्ने काय काय वेगळे असतात. त्याच्यानंतर केसाला कधी कशानंतर काय लावायचं ते वेगळं. त्याला पण म्हणजे इट शुड ब्रीथ असं काहीतरी असतं. आम्हाला काहीच माहित नाही. आम्हाला वाटायचं जगात पावडर असते, दुसरी पावडर ती काखेत डर्मीकुलची ऍड होती बघ, काखेत टाक झालं. ह्याच्यापेक्षा अजून काय वेगळं असतं. पण आता तो खूप छान. आता सकाळी पण आम्ही तयार होत होतो तेव्हा त्याने आंघोळीनंतर एक क्रीम लावलं आणि परत थोड्या वेळाने एक क्रीम. म्हटलं काय लावतो, म्हणजे मी आधी मॉइश्चरायझर लावलं, आता मी सनस्क्रीन लावतो. आय वॉज सो हॅपी. मला इतकं कौतुक वाटलं त्याचं. आता हळूहळू तो फुल इन होणार. सिरम वगैरे पण मी आता गेट रेडी विथ मी करणार. तू म्हणजे गेट रेडी विथ मी म्हणजे मी असं तयार होतोय. हा मी तो काल तुला माझा तो व्हिडिओ दाखवला ना हा. युट्यूबचा मेकअपचा, दॅट वॉज बरोबर. गेट रेडी विथ मी, की अच्छा, तयार होता होता म्हणजे गप्पा आम्हाला मारत. खरंच बघायला आवडेल की अपूर्वा सोबत तू कसा रेडी होतेस. काय सांगतो खरंच हो, करूयात मग. करूयात. अपूर्वाच्या डोक्यात एकदम स्पार्क झालंय. तिला माहिती आता काय नाही, करायचं. आता हो म्हणतो तेव्हा तयार व्हायला पाहिजे. हा. पण तो नाही नाही, म्हणजे काय, करत. कर, छान कर. आणि कारण मला असं कळलं, म्हणजे मला कोणीच असं कधी म्हटलं नाही की मी छान दिसतो. मी आरशात बघायचा काय संबंध मला सांग. किती वेळ लागतो पुरुषाला कपडे घालायला? इन मीन 4 कपडे. असं किती आणि काय वेळ लागणार? कधी आरसाच बघितले नाही. मी ज्या घरात ह्याच्या आधी राहायचो तिथे आरसा नव्हता. अरे तू काय, मला तर कळतच नाही. टीव्ही नव्हता, आरसा नव्हता. टीव्ही तर त्यांच्या पुण्याच्या घरात जिथे आई बाबा राहतात तिथे नाही. तो जिथे आत्ता राहायचा मुंबईत त्या घरात त्याच्या खोलीत आरसाच नव्हता अगं. माझ्या आरसाच नव्हता. कारण काय, कशासाठी लागतो आरसा? केस बरे आहेत का नाही हे असा फोन घेतला की रिफ्लेक्ट होतं, दिसतं, कळतं. ह्या पलीकडे आयुष्यात काहीच हे नव्हतं. पण मी त्याच्या आयुष्यात आल्यानंतर लोकांनी मला सांगितलं की तू काय केलंस. म्हणलं मी काही केलेलं नाही. आणि मी जेन्युइनली असं की आता मी तुझी स्टाईलच चेंज करते नाही, असं मी काही केलेलं नाहीये. तर त्यांचं असं झालं की मे बी त्याच्या आयुष्यात एक वुमन इफेक्ट आलाय, तसा वेगळाच दिसायला लागलाय Maybe. आमचा अंशू आता, असं झालं हो, लोकांना. किती छान आहे. म्हणजे आता कट्टू याच्या आधीचा जो अंशुमन होता आणि आत्ताचा जो या टॉपिक नंतरचा अंशुमन मला एकदम ड्रास्टिक चेंज. पुकी आहे ना. हा शब्द मला नव्हता घ्यायचा. पुकी इज द वर्ड. ह्याच्यामुळे मलाही कळलं की जगात पुरुष पुकी पण असतो. अदरवाईज पुरुष असतो, स्त्री असते, तो पुकीही असतो. हा साक्षात्कार मला यांच्याचमुळे झाला. पॉप कल्चर माझ्यामुळे त्याच्या आयुष्यात आलेलं आहे. गुड जॉब. व्हेरी गुड जॉब. एक ना मी रील पाहिलेली इंस्टाग्रामवर की असं लग्न झालं ना की एक ब्रशच्या बाजूला दुसरा ब्रश येतो, एक चप्पलच्या बाजूला दुसरी चप्पल येते. स्किन केअर जेव्हा मुलाचं असं ते मिनिमल असतात, मुलींचे येतात कपडे, हे ते. तिच्याकडे बरंच सामान असेल, हे मी न बघताही मी सांगू शकते. बरोबर. घरात किती- अरे सांगू हो हो. ती घरात येणार हम्म. म्हणून 2 चपलांची नवीन कपाटं विकत घेण्यात आली. ती यायच्या आधी अजून एक जागा आहे जिथे कप्पा रिकामा करून ठेवलाय. त्याची शासकीय इतमामात वर्गवारी झाली आहे की इथे कोणत्या पद्धतीचे काय म्हणू आपण चपला असतील, हील साईज किती असेल, ह्याची उंची मोजून व्यवस्थित जागा करण्यात आली आहे. एक कपाट पुरणार नाही याची विशेष कल्पना होती. घरात जिथे अडगळ म्हणजे आपण एक ह्याला द्यायचं घ्यायचं असं म्हणून जे सामान आपण ठेवलेलं असतं, ज्याला आपण फारसा हात लावत नाही, ते सगळं आता अडगळ म्हणून वर गेलेलं आहे. ते कपाट कधीही भरेल ह्यामुळे रिकामच आहे. कारण त्या कपाटापेक्षा आम्हाला जास्तीत जास्त की अचानक असं कधीतरी होईल की आम्ही कुठून तरी आलो आणि कपाट उघडून बघितलं तर अरे इथे तर बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता अजून एक कपाट घेण्याच्या आम्ही तयारीत आहोत जिथे हे जे मेकअप प्रोडक्ट्स आहेत अर्थात सौंदर्य प्रसाधने, तर त्याला एक त्याची जागा हवी आहे हक्काची. कारण बाकी कशाही पेक्षा त्याचा वापर जास्त होणार आहे. आणि गेट रेडी विथ मी असेल तर मग
आपण एक त्याचं फीत कापूयात की हे product ठेवणार आहोत. आणि हे बघा, तर हा बदल झाला. माझं कपाट माझं नाही, माझी खोली माझी नाही. आता त्याच्यात इतक्या गोष्टी आल्यात. मी आपला घरी त्या दिवशी आलो, म्हटलं ही ओढणी कोणाची? मी आईच्या कपाटात ठेवून आलो. आईने ते माझ्या कपाटात ठेवलं. म्हणलं तू माझ्या कपाटात का ठेवतोय तुझं सामान? म्हटलं आई हे माझं सामान नाहीये. तर ती म्हटली अरे बायको झाली ना तुला आता. अरे म्हटलं हो बरोबर. विसरला होता का बायको? नाही बायको नव्हतं विसरलो, पण अदरवाईजची सवय काय आपली की आईचे कपडे असतात हे आणि हे पुरुषांचे कपडे असतात, त्याच्यात पण मी 4 कपडे काय असतात अजून त्यांचं कपडे. पूर्ण बॉईज क्लब आहे, कारण की याला भाऊच ते दोघे भाऊ बाबा आणि आई. सो त्यांच्याकडे आता एक मुलगी झाली आहे बाबा आपल्याकडे, एक चपलाच हिल्सच असणार आहेत खूप साड्या. त्या 6 इंचाच्या असतात, 3 इंचाच्या असतात, 9 इंचाच्या असतात, 9 ब्रॉड इंचाच्या असतात, नसतात अंशुमन, 6 सॉरी इंचाच्या. 6 इंचाच्या असतात, त्या ब्रॉड असतात, पॉइंटेड असतात. असा सगळा माझा एक वेगळा अभ्यास सुरू आहे. सिलेबसच चेंज झाला. मला ती खोली बघायला खरंच आवडेल. म्हणजे मला अरे काय ग बाई नशीब काढलंस. पण शैक्षणिकरित्या त्याच्या आयुष्यात खूप बदल घडलेले आहेत. तू खूप शिकलाय. मला असं वाटतं की चुकून असं पण होऊ शकतं की मी इतका स्किन केअर ह्याच्यात प्रभावित होईन आणि इतकं त्याच्यात बुडेन, कदाचित मी सगळं सोडून फक्त स्किन केअरच करू लागेन. किती मजा येईल ते बघायला माहितीये तुला. शपथ. थांब बोललोय मी, कदाचित करू पण शकतो. डोंट नो, नेव्हर नो. नाही आपण सिनेमा नको ना? नाही हे फार, पण जसं तू बोललीस की बॉईज क्लब आहे. आई बिचारी एकटीच होती. आता अपूर्वा आली आहे तिकडे आणि तिला माहिती आहे आता की आईला कसा सपोर्ट करायचा आहे आणि ती गँग कशी बनवायची आहे. पण सासूबाई किती छान आहेत, किंवा त्यांच्याबद्दल जरा मला ऐकायला आवडेल. सासूबाई चिल आहेत माझ्या. त्यांचंच एक शी इज व्हेरी ऍक्टिव्ह. त्या आर्किटेक्ट आहेत स्वतः बाय प्रोफेशन. सो त्यांनी खूप कामं त्यांची सुरू असतात सायमल्टेनियसली. त्यांनी खूप मोठी प्रोजेक्ट्स केलेले आहेत. बट ॲट दिस एज त्या फिजिकली खूप जास्त ॲक्टिव्ह आहेत. सो त्यांचे एक वेगवेगळे ग्रुप्स त्या दर रविवारी शनिवारी सकाळी उठून ट्रेकिंगला जातात. गुरुवारी ट्रेकिंगला जातात. त्या इथून कधीतरी सायकल काढून पंढरपूरला वगैरे जातील. अशा रोज सकाळी 20 किलोमीटर धावायलाच जातात. अशा हो ऍब्सोल्युटली. आम्ही काहीच नाही होत. आम्ही फिजिकली अजिबातच ढम्म दोघे. म्हणजे हा खूप छान पोहतो आणि हा रोज पोहायला वगैरे जातो. मी खूपच आळशी आहे. सो मी असं की व्यायाम करून स्वतःवरच उपकार केले वगैरे असणारी मी, टू माय सासूबाई हू इज व्हेरी फिजिकली ऍक्टिव्ह. सो त्यांचं ते पण खूपच इन्स्पायरिंग आहे ऍक्च्युली. ॲट दिस एज आफ्टर आपल्या स्त्रियांचं शरीर इतकं बदलत असतं, त्याच्या स्वतःसाठी तो वेळ काढणं वेन शी इज अ वर्किंग वुमन. ॲट द सेम टाइम मी बघते आता की अंशुमन किती ड्रॉन आहे त्याच्या आईकडे आणि तो किती रिस्पेक्ट करतो, किती आदर करतो त्याच्या आईचा. तो आत्ता जे सगळं म्हणाला की तो किचनमध्ये खूप छान स्वयंपाक करतो, हे करतो, याच्यासाठी तसं कल्चर पण घरात असलं पाहिजे. अरे तू मुलगा आहे, बस मी तुला देते हातात, हे न करता बट ॲट द सेम टाइम त्याला सपोर्ट करून समजून सगळे एकत्र काम करतात. हे दृश्य बघायला मिळणं पण खूप छान आहे. सो आय थिंक त्या घरातली बाई ते क्रिएट करते कुठेतरी. तिने वयाच्या 50व्या वर्षी एमार्च केलं. म्हणजे जेव्हा की त्यावेळेला माझा धाकटा भाऊ तो MSc करत होता, तो खगोलशास्त्रज्ञ आहे आणि माझी आई एमार्च करत होती कन्झर्वेशनल आर्किटेक्चरमध्ये. आणि ते दोघं जे काही नवीन शिकायचे ते मला सांगतात. आमच्यात हे फार आहे की नवीन काहीतरी आपण वाचलं शिकलं आणि ते फार काहीतरी मस्त असेल तर ते मला सांगतात. तर असं त्या दोघांचं आणि माझं नुकतंच पोस्ट ग्रॅज्युएशन झालं होतं. सो असं आमच्याकडे मिनिमम शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन आहे की तेवढं तरी शिकलंच पाहिजे. पण त्याशिवाय काय, मला अजून 3 पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे. खूप सगळ्या आमच्या दोघांच्या फॅमिलीजमध्ये शिक्षण हा खूपच आवडीचा विषय आहे. आणि आपल्याला बरेचदा सगळ्यांना असं होतं की नटी असेल किंवा ऍक्टर असेल तर लग्नानंतर काय होईल. पण मला कधीच हा प्रश्न डोळ्यासमोर आला नाही, कधीच मला हा प्रश्न पडला नाही. माझे सासरे आणि माझ्या सासूबाई दोघांनाही माझ्या करिअरचं तितकंच कौतुक आहे जितकं माझ्या आईला आणि माझ्या भावाला आहे. सो जितकं माझ्या माहेरी माझ्या करिअरला सेलिब्रेट केलं जातं तितकंच माझ्या सासरी सुद्धा किती भारी माझ्या करिअरला सेलिब्रेट केलं जातं. किती छान. आणि खूप अभ्यास, म्हणजे
मला खरंच तुझ्या सासूबाईंचा तुझ्यासोबत एक इंटरव्ह्यू करावा लागेल, कारण का हे खूप अनबिलिव्हेबल आहे की या एजमध्ये मुलाचं लग्न झालंय, आता सून घरात आली आणि त्या वयातली बाई इतकं काही करते. हे खूप इन्स्पायरिंग आणि खूप छान आहे. आणि म्हणूनच कदाचित मला असं वाटतं की तू अजून ते चेक बॉक्स अजून बनवलेस की हाच म्हणजे जे झालं कमी वेळात झालं पण ते खूप छान झालं. पण ह्या संपूर्ण इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही दोघांनी एकमेकांबद्दल फक्त छानच सांगितलं. फक्त म्हणजे हो. माझा नवरा कसा छान, माझी बायको कशी छान. एक क्वालिटी अपूर्वाची जी जरा कमी होऊ शकते किंवा ती झाली पाहिजे कमी. कमी होऊ शकते. एकदम सवय ऑनेस्टली म्हण. सांग अंशुमन. हो, मी तेच विचार करतोय, कारण मला असं काही इतकी पटकन आवडते सुचत बायको नाही. की आता काय सुचतच नाही बाबा. म्हणजे दोन गोष्टी आहेत. एक तर सगळंच आत्ता सुरू झालंय, सो हम्म. आम्ही दोघंही डिस्कव्हर करतोय की काय हम्म. आहे काय नाही. पण मला असं वाटतं की समथिंग दॅट शी शुड ओव्हरकम हम्म. इज एन्झायटी. की तिला म्हणजे ती जसं थोडीशी अँक्शियस होते, तिला थोडासा वेळ लागतो टू प्रोसेस द एन्झायटी. आणि मला माहित नाही की हे म्हणजे अदरवाईज मुलींमध्ये कॉमन आहे का, मी जनरलाइज करतोय का काय मला माहित नाही. बट यू थिंक ऑफ समथिंग जे नाही व्हायला पाहिजे आणि तुम्ही त्याच्याबद्दल जास्त विचार करता. यू थिंक अबाउट समथिंग दॅट यू वुड हेट हॅपनिंग विथ यू. ते तिनं कमी केलं पाहिजे. इन्स्टेड शी शुड थिंक अबाउट की यार माझ्या आयुष्यात हे घडलं पाहिजे आणि हे घडणार आहे. आय नो फॉर द फॅक्ट दॅट दिस व्हेरी डे इज गोइंग टू कम इन माय लाईफ. हा तिने विचार केला पाहिजे असं मला वाटतं. गुड, नाईस. खूपच छान बोलले. आता मला काही आठवतच नाही म्हणायचं. फोन उचलला पाहिजे यार याने. फोनच उचलत नाही यार. इतकं कौतुक करतो बायकोचं, पण बायको फोन करते तेव्हा फोनच उचलत नाही. कधीच नाही, कधीच फोन उचलत नाही. सो वेळेवर फोन उचलणे न उचलणे ही गोष्ट पण नंतर आणि बायकोसाठी वेळेवर तिथे पोहोचणे. नेहमी लेट असतो. म्हणजे असं मला वाटलं अजून 1-1.5 वर्षाने इंटरव्ह्यू घेतला तर ही लिस्ट वाढायला नको, ही तेवढीच राहावी. हा ना, आता कमी होईल म्हणजे अप टू यू. बघा कमी आता होईल तुम्ही. असं म्हणालो. हो पण म्हणजे वाढायला नको हे बघा आता तुम्ही. कमीच होईल असं म्हणालो. पण इंटरव्ह्यूच्या शेवटी जाता जाता मला हे विचारायचं की पुढच्या 5 वर्षात हे कपल एकमेकांना किंवा एकत्र स्वतःला कुठे बघताय पुढच्या 5 वर्षात? काय गोल एक असेल ना व्हेरी की नाईस क्वेश्चन, व्हेरी नाईस. की आपण दोघं मिळून हे उभं करूया किंवा आपण इथे जाऊया. पुढच्या 5 वर्षात हे कपल मला कुठे दिसेल? आय थिंक आम्ही हे डिस्कस खूप केलंय, आमचे गोल्स आणि विजन्स आणि कलेक्टिव्ह विजन्स. सो अंशुमन याचं उत्तर जास्त छान तुला आर्टिक्युलेट करून देईल, बिकॉज ही इज गुड ॲट आर्टिक्युलेटिंग दॅन. मला असं दिसतंय आणि मला माहिती आहे की मी हे बघणार आहे 5 वर्षांनी की अपूर्वा खूप छान अभिनेत्री म्हणून काम करत असेल तिन्ही माध्यमांमध्ये. मग ते TV असो, सिनेमा असो किंवा नाटक असो. अभिनेत्री म्हणून ती बहुआयामी आहे हे ती दाखवत असेल. ती खूप कमाल उद्योजिका असेल, कारण ती तिच्यात एक व्यावसायिक दडलेला आहे आणि तो खूप चांगला व्यावसायिक आहे. तर ती व्यावसायिका म्हणून पण सक्षम उभी असेल आणि लोक तिला फक्त अभिनेत्री म्हणून न ओळखता व्यावसायिका म्हणूनही ओळखतील, उद्योजिका म्हणूनही ओळखतील. आणि डाऊन द लाईन ती अशी काय म्हणू आपण, अदर दॅन ॲक्टिंग पण ह्याच क्षेत्रामध्ये प्रोड्युसच केलं काहीतरी किंवा कुणासाठी तरी तुझं काहीतरी अडचण आहे ना तर मी तुझ्यासाठी उभी राहते, अशी जी एक बॅकबोन जे लोक शोधत असतात तशी ती खूप लोकांसाठी बॅकबोन म्हणून उभी असेल, विच आय एम शुअर ऑफ. आणि जे घडेल. खूप मस्त. तथास्तु. आपले कलेक्टिव्हली. अच्छा. अरे बापरे. तुझ्या बाबतीत पहिले नॅचरली विचार होतो. कलेक्टिव्हली मला असं वाटतं की आमचं स्वतःचं छान घर असेल जिथे तिला हवं आहे. 1-2 आम्ही तेवढेच जिज्ञासू असू आणि तेवढेच एकमेकांमध्ये जास्त इंटरेस्टेड असू इन अ वे, आणि वी वुड बी द बेस्ट होस्ट दॅट यू कॅन एव्हर फाइंड. वा, असे आम्ही असू, विच आय एम शुअर ऑफ. खूप मस्त. म्हणजे ॲज अ रिपोर्टर जेव्हा आम्ही इंटरव्ह्यू प्लॅन करतो तेव्हा माझ्या डोक्यात काही काही मुद्दे असतात की असं होईल, तसं होईल, हे होईल, ते होईल, खूप फन होईल. पण हा इंटरव्ह्यू तसा झाला नाही. झाला, पण हा इंटरव्ह्यू माझ्यासाठी फार वेगळा झाला. माझ्यासाठी हा इंटरव्ह्यू
खूप शिकण्यासारखा होता. आणि जोही ऑडियन्स हा इंटरव्ह्यू बघेल त्याच्यासाठी लग्न ही परिभाषा बदलेल. चेकबॉक्स मुलींचे फार वेगळे असतात. तिने मला सांगितलं नाही, पण मला माहिती होतं या मनातले चेकबॉक्स काय आहेत, कारण का ते कुठेतरी माझे असतील. कुठेतरी आम्हाला असं माहितीये की आमच्या आयुष्यात येणारा व्यक्ती हा परफेक्टच असणार आहे, पण आम्ही उगाच अननेसेसरी चेकबॉक्स बनवतो आणि अननेसेसरी जगात डिल्युजनल जे आपण म्हणतो तिथे आम्ही वावरत असतो. आमच्यासाठी एक अंशुमन येण्याची गरज असते आणि ती मुलगी सावरते की आमच्या आयुष्यात एक अंशुमन आला की आपण ओके ठीक आहे, आम्हाला माहिती आहे आता आम्हाला काय करायचंय. सो हे खूप चांगलं आहे. मला असं वाटतं की आय एम वन ऑफ दी हा एक्झॅक्टली. फ्यू, असं नाहीये. आणि आपण जी स्टँडर्ड परफेक्टची परिभाषा बघतो, जी आपण टीव्ही सिनेमांमध्ये किंवा ऐकून गोष्टींमध्ये बघितलेली असते, माणूस म्हणून पर्सन टू पर्सन, गर्ल टू गर्ल, ती परफेक्टची परिभाषा वेगळी असते. सो माझ्या जिक्सॉ पझलमध्ये हा तुकडा आला आणि त्याने ते पूर्ण झालं. तसं प्रत्येकीच्या आयुष्यात आय होप अँड आय विश की असा यावा आणि ते चित्र पूर्ण व्हावं. कारण खूप मस्त. मुलं हे वाईट नसतात, चांगले असतात, पण ते जनरलाइज याच्यात इतके काय म्हणू आपण भरडले गेलेत. तर प्रत्येकालाच लग्न करायचं. आणि मला संभाव असं वाटतंय माझं छान झाल्यामुळे की प्रत्येकाने लग्न करावं. खूप छान फिलिंग आहे. म्हणजे आपली हक्काची बायको आहे ह्याच्यासारखं भारी फिलिंगच नाही कुठलं. म्हणजे जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा त्या क्षणी मला असं वाटलं की यार किती छान. किंवा मला अदरवाईज पण खूप असं वाटतं की आता आय हॅव समबडी जी माझा विचार करणार आहे, जिच्यासाठी मी खूप महत्वाचं आहे आणि ऍट द सेम टाइम मलाही तिच्याबद्दल तेच वाटतं. तर हे फेरी टेलिशच आहे, पण हे इकडे तिकडे कोणाच्या तरी आयुष्यात कोणाच्या तरी स्टोऱ्यांमध्ये बघण्यापेक्षा हे स्वतः अनुभवण्यात एक वेगळी मजा आहे. कारण देन यू आर द स्टोरी. आणि मुलांचं सोपं आहे खरं गणित, त्यांना फक्त ऐकून घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला तीच गरज असते की कोई तो सुन ले यार शांती से मुझे जो कहना है, सुन तो लो एक बार. बाकी सारखं आपण उत्तर द्यायलाच ऐकत असतो ना की तू काहीतरी मला सांगतो तर नाही रे असं नसतं असं असतं. हे करण्यापेक्षा कोणीतरी ऐकून घेणारं हवं असतं. सो जेव्हा आपली ऐकण्याची क्षमता वाढते तेव्हा ऐकवणार म्हणजे चांगलं गप्पा मारणारी व्यक्ती पण सापडते. म्हणजे आपली बायको असणं हे खूपच भारी फिलिंग आहे. आणि काहीही बाकी परत आणता येऊ शकतं. म्हणजे पैसे परत येतात, काहीही जे काही गेले ते परत आणता येऊ शकतं, उभं करता येऊ शकतं. पण मन ही गोष्ट अशी आहे की ती काही परत आणू नाही शकत. तुम्ही उसनी नाही आणू शकत कोणाकडनं, ती असते. आणि आपलं मन समजून घेणारा माणूस आपल्या आयुष्यात आहे बास. ह्याच्या अलीकडे पलीकडे तुम्हाला काहीच लागत नाही. द वे यू आर, देर इज समबडी हु हॅज एक्सेप्टेड यू द वे यू आर. याच्यापेक्षा भारी फिलिंग कुठलंच नाहीये, कुठलंच नाही. किती छान, किती मस्त. मला जाता जाता हेच सांगावं असं वाटेल की कधी पुढे आयुष्यात कधीही जेव्हा खूप भांडाल, जेव्हा खूप एकमेकांचा राग येईल, तेव्हा हा इंटरव्ह्यू प्लीज बघा. मी आता तोच विचार करत होते की यार आपण इतकं चांगलं गुळीगुळी बोललो की लोकांना खोटं वाटेल एका पॉइंटला. पण हा मे बी आम्ही आता त्या फेज मध्ये पण आहोत, त्या स्टेट मध्ये पण आहोत. आणि होप सो की मला हेच सांगावं असं वाटेल की हा इंटरव्ह्यू प्लीज बघा. आणि तुम्ही एकमेकांना का निवडलंय आणि तुम्ही एकमेकांसोबत आत्ता का आहात आणि पुढच्या 5 वर्षाची स्वप्न तुम्ही या प्लॅटफॉर्मवर सांगितले, ती कायम लक्षात असू दे की मला माहिती आहे की मला पुढच्या 5 वर्षात या मुलीसोबत घराचे फीत कापायचे आणि मला तिच्यासाठीचा एक वेगळा तिच्यासाठीचा एक रूम हवा जिथे तिचे कपडे आणि तिचं सगळं स्किन केअर. हे सगळं मॅनिफेस्टेशन आहे. हे सगळंच छान होणार आहे आणि खूप मोठं बोलायचं म्हणजे मोठं होतं असं आपण लहानपणापासून ऐकतोय. आणि झालंय ते म्हणजे एक पडाव म्हणजे एक पल्ला पार केलाय तुम्ही. एका ठिकाणी आहात. गो विथ द फ्लो, वन डे ॲट अ टाइम. ठीक आहे, आता एक प्रोसेस झाली, लग्न झालं, आता तुमची कामं करा. कारण का हे आयुष्यभर नाही चालणार ना हे इंटरव्ह्यूज आणि हे सगळंच. आत्ता कामांकडे लक्ष द्या. हीच ती वेळ आहे की आता काहीतरी प्रूव्ह करायचं. आणि मला असं वाटतं की पुढे असा एक दिवस यावा की अंशुमन डिरेक्टेड बाय अंशुमन अँड प्रोड्यूस्ड बाय अपूर्वा, असं काहीही होऊ शकतं. आणि हे खूप मोठं आहे पण हे कधीही होऊ शकतं. स्काय इज द लिमिट. एक्झॅक्टली. आणि थँक्यू सो मच. नवीन नवीन नवरी इथे आलात आणि हा इंटरव्ह्यू दिलात.
आय होप तुम्हाला आवडलं असेल श्रीखंडपुरी. अरे मस्त होतं, मी संपलो बघ. त्याचं संपलं. गुड बाकी बॉय तो process. एकदम. थँक्यू सो मच. इट्स मजा. आमचं नुकतंच लग्न झालं आणि इतक्या प्रेमाने इतकं छान आम्हाला होस्ट केल्याबद्दल आणि खूप काही काही गोष्टी आपण दुसऱ्याशी शेअर करताना एकमेकांबद्दल पण जाणून घेत असतो. ते आमच्यासाठी आय थिंक झालं. सो थँक्यू. अगदीच. हा इंटरव्ह्यू फार, मी याच्यात एकही गेम नाही घेतला. एकही, माझ्याकडे खूप असं होतं की आपण गेम घेऊया, मी हे करते ते करते, पण द मोमेंट अंशुमनने बोलायला सुरुवात केली म्हणजे सगळे फोनमधले गेम मी तसेच ठेवले. कारण का मला माहिती होतं हा इंटरव्ह्यू तसा नाही होणार जसा मी अपेक्षित करून आलेले. कारण का हा फार छान झाला आणि मला पहिल्यांदा कोणत्याही कपलचा, ज्या नवीन कपलचा मी इंटरव्ह्यू करते, मला हा इंटरव्ह्यू पर्सनली जास्त आवडलाय. कारण का याच्यात तुम्ही दोघंच होतात. त्याच्यात मी 10 लोकांना नाही इन्व्हॉल्व केलंय किंवा मग तू याला काय बोललीस त्याला काय बोललीस असं काही नाही झालंय. तुम्ही दोघं एकमेकांमध्ये इतके इन्व्हॉल्व होतात की हा इंटरव्ह्यू मला प्रचंड आवडलाय. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी मज्जागर अंकिता, सौ गोरे आणि सौ जोशी, सौ जोशींसोबत आणि श्री जोशींसोबत घेते तुमचा निरोप. बाय. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.